श्री सीतारामचंद्राय नमः। श्री हनुमते महाराजाय नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूषां महापातकनाशनम्। पक्षीराज जटायू यांच्या मार्गदर्शनानं भगवान श्री प्रभू रामचंद्र आता पंचवटीत आलेले आहेत. अरुणा, वरुणा आणि गुप्त सरस्वती या तिघांच्या संगमावर जे पवित्र, अतिशय मनमोहक कपाळेश्वराचं सुंदर देवस्थान आहे, तिथं प्रभू दर्शन घेत आहेत. आणि त्याच परिसरामध्ये लक्ष्मणाला आपला आश्रम बनवण्याची आज्ञा देत आहेत. प्रभूचं पंचवटीमध्ये आगमन होताबरोबर त्या निसर्गरम्य परिसरात तो गोदा मैयाचा पवित्र किनारा, सुंदर अशा प्रकारची वनराई, कुंजन करणारे पशुपक्षी, त्याचा सुंदर आवाज, ते पाहिल्यानंतर सीतामाता एकदम आनंदित झाले. लक्ष्मणही आनंदित झाले. भगवान प्रभू रामचंद्रांना तर काही प्रश्नच नाही. या परिसरात राहणारे ऋषीमुनी लोक आनंदित झाले, ब्राह्मण लोक आनंदित झाले. परंतु या झाडावर बसून कुंजन करणारे जे पक्षी होते ना, त्या प्रभूचं आगमन होताबरोबर नाथ महाराज सांगतायत ते पंचम स्वरामध्ये गायन करायला लागले. सारे गम पधनी सा, सानी धप वगैरे सा, पंचम स्वरामध्ये गायन करायला लागले आणि प्रभूचं स्वागत करायला लागले. प्रभू या. ते कोकिळा ती गायन करायला लागली, मैना गायन करायला लागली आणि त्या प्रभूला म्हणतात, या पंचवटीमध्ये तुमचा आश्रम बांधू द्या, तुमचा सहवास आम्हालाही घडू द्या. मग असं सुंदर अशा प्रकारचं पंचवटीच्या या परिसरामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाच्या माध्यमातून आश्रमशाळा तयार केली. आता या पंचवटीमध्ये घडलेली सगळ्यात रामायणाची एक महत्त्वाची घटना म्हणजे सीतामातेचं अपहरण. आता सीतामाता ही जगन्माता आहे, सीतामाता ही प्रत्यक्ष जगदंबा आहे, सीतामाता ही प्रत्यक्ष आदिशक्ती आहे. परंतु त्या आदिशक्तीच्या अपहरणाचा कट, त्या आदिशक्तीच्या अपहरणाची दुर्बुद्धी त्या रावणाला का होते? रावण तर असा काही अज्ञानी नव्हता, कारण रावणासारखा विद्वान अजून तर जन्माला यायचा आहे. कारण तो सीता मातेला ज्या वेळेला तो घेऊन जातो त्यावेळेला त्याचा परिचय देतो की सीते, राम आणि लक्ष्मण तर वनवासी आहे, त्यांना सोडून दे, माझ्यासोबत चाल. माझ्यासोबत आल्यानंतर माझी जी पट्टराणी आहे ती मंदोदरी, तिला मी तुझी दासी बनवेल. आणि मी काही असा भलत्या सलत्या कुळातला नाही आहे, मी ब्रह्मदेवाचा नातू आहे. कुबेर हा माझा लहान भाऊ आहे, असा स्वतःच्या घराण्याचा परिचय करून देतोय. मग एवढा पवित्र घराण्यातला हा रावण की ज्याचे स्तुती सुमन ऐकल्यानंतर भगवान शंकर आनंदित होतात की भगवान शंकरांनी या जगतामध्ये भरभरून प्रेम जर कोणावर केलं असेल तर दोनच लोकांवर, एक रावण आणि दुसरा बाणासूर. या दोन लोकांवर भरभरून प्रेम केलं. कारण का? यांची जशी अनन्यता होती तशी अजून दुसऱ्याची कोणाची नाही.
हे जरी राक्षस कुळात जन्माला आलेली लोक होती, परंतु त्यांची जी मेहनत होती, त्यांची जी कसरत होती, त्यांची जी अभ्यासाची पद्धत होती ती काही वेगळी होती. आणि तुमच्या आमच्यापेक्षा मेहनत करण्याच्या बाबतीमध्ये राक्षस खूप पुढे असतात. जसा शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो, तसे राक्षस लोक आपल्या मनातली इच्छित वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी अहोरात्र जागे राहून ती साधना करतात. तेवढी साधना आपण पारमार्थिक माणसं करू शकत नाही. शेतकऱ्या इतकी साधना आपण करू शकत नाही. आणि शेतकऱ्या इतके कष्ट जर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य पारमार्थिक माणसानं घेतले तर त्याचं फल काय असेल. आमचे गुरुदेव वैकुंठवासी प्रातस्मरणीय वैराग्यमूर्ती नथुसिंग बाबा राजपूत असं सांगायचे की शेतकऱ्या इतके कष्ट जर पारमार्थिक माणसानं घेतले तर ब्रह्म नावाची वस्तू त्या पारमार्थिक माणसाच्या तळ हातावर खेळेल. तसं राक्षसांची ही तपश्चर्या. मग आता माझं बोलणं यासाठी आहे की रावण एवढा मोठा विद्वान, भगवान शंकर ज्याच्या भक्तीवर प्रसन्न आहे, तो सीता मातेचं अपहरण करण्यासाठी का प्रवृत्त होतो? त्याचं मूळ कारण काय? तर त्या मूळ कारणाला आपल्याला थोडासा हात घालायचा आहे की त्याची सीता मातेच्या अपहरणाची बुद्धी का होते, दुर्बुद्धी का होते. तर या पंचवटीच्या परिसरामध्ये रावणाची बहीण शूर्पणखा, तिचा सांब नावाचा मुलगा एका विशिष्ट कालखड्गाच्या निमित्तानं, कालखड्ग आपल्याला मिळावं, दिव्य शस्त्राची प्राप्ती व्हावी, या सदहेतूनं तपश्चर्या करीत बसला होता. सतत त्या शस्त्रदेवतेचं चिंतन करतोय. अनंत वर्ष लोटली गेली, शस्त्रदेवता काही प्रसन्न झाली नाही. परंतु त्याने तपश्चर्या सोडली नाही. तपश्चर्या करता करता त्याच्या अंगावरून वारूड तयार झालं. जसं महर्षी वाल्मिकांच्या अंगावरून वारूड तयार झालं ना, तसं त्या सांबाच्या अंगावरून वारूड तयार झालं. आणि त्या वारुडाच्या अवतीभोवती घनदाट झाडी तयार झाली, उगवली मोठमोठी. आणि त्यामध्ये तो अंतर्मुखतेनं शस्त्रदेवतेची आराधना करतोय. शस्त्रदेवताही विचार करते, ज्याने आपली आराधना केली त्याला प्रसाद देणं आपलं काम आहे, पण करावं तरी काय. हा जो शस्त्राच्या निमित्तानं तपश्चर्येला बसलेला आहे, हा राक्षस आहे, दुष्ट प्रवृत्तीचा आहे. आपण जर समजा याच्या हातात शस्त्र दिलं तर हा सज्जनांना त्रास देण्यासाठी, ब्राह्मणांचा वध करण्यासाठी, ऋषीमुनी लोकांना उपद्रव वाढवण्यासाठी, निरपराध लोकांची हत्या करण्यासाठी शस्त्राचा उपयोग करेल. निरपराध जे पशुपक्षी आहेत त्यांना मारण्यासाठी शस्त्राचा उपयोग करेल. म्हणून याच्या हातात शस्त्र देऊन तरी काय उपयोग आहे. परंतु हा आराधना करतोय ना, द्या. म्हणून त्या शस्त्रदेवतेनं एका शस्त्राला आज्ञा दिली. ते शस्त्र वरून आलं खाली, असं चांदीसारखं चकाकत होतं. जिथं तो सांब नावाचा पोरगा शूर्पणखेचा तप करीत बसला होता ना, तिथं आलं. परंतु ते शस्त्र अचानक अधांतरी तरंगायला लागलं. वरही जाईना, खाली पण येईना. कारण ते शस्त्र आणि शस्त्रदेवता विचार करते, या दुष्टाच्या जर हातात गेलो, हा निरपराध लोकांची हत्या करेल, त्यांना मारेल, ते पाप तर आपल्यालाही लागणारच आहे ना. म्हणून आता याच्या हातात जायचं की नाही, या द्विधा परिस्थितीमध्ये ते शस्त्र असं अधांतरी तरंगायला लागलं. तेवढ्यामध्ये योगायोग असा की लक्ष्मणजी त्याच वनामध्ये वनफळं तोडण्यासाठी गेलेला असतो. आता त्या वनामध्ये, या पंचवटीच्या निसर्गरम्य परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं, कारण या फुलांचा असा सुवास घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचा स्प्रे मारायची गरज नाही, असा त्या फुलांचा सुवास. नाथ महाराजांनी तर असं वर्णन केलं आहे की त्या सुवासानं
आपले आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक तिघही तापांचं निवारण होईल अशा पंचवटीतल्या फुलांच्या सुगंधाचा वास होता. आता इथं निरनिराळ्या प्रकारची झाडं, निरनिराळ्या प्रकारची फळं. आता सफरचंदाचं झाड असेल, पेरूचं झाड असेल, आंब्याचं झाड असेल. आता असं लक्षात ठेवा की झाडावरचे फळं जर तोडायचे असतील, समजा चिकूचं झाड आहे, पेरूचं झाड आहे, सफरचंदाचं झाड आहे, हात पुरेल असं आंब्याचं झाड आहे, ते फळं जर तोडायचे असतील तर फळं तोडणाऱ्याचे हात कसे असतात? लक्ष्मणाचे हात ते फळं तोडण्यासाठी वर गुंतलेले, तो ते फळं ओरपतोय. या शस्त्रदेवतेचं लक्ष त्या लक्ष्मणाकडे गेलं आणि ते शस्त्रदेवता विचार करायला लागले, आपण ज्याच्यासाठी आलोय तो दुष्ट प्रवृत्तीचा आहे, त्याच्या हातात जर गेलो तर विनाशकाल येणार आहे. परंतु हा जो वनफळ तोडणारा आहे ना, हा क्षत्रियाचा राजबिंड दिसतोय, हा कोणीतरी दिव्य पुरुष दिसतोय, याच्या चेहऱ्यावर मूर्तिमंत शुभ लक्षण आहेत, याच्या हातात जर आपण गेलो तर हा निश्चितच दुष्टाला मारण्यासाठी आपला उपयोग करेल, सज्जनाच्या संरक्षणासाठी आपला उपयोग करेल. म्हणून त्या शस्त्रदेवतेनं कुठलाही संकोच न करता त्या शस्त्राला आज्ञा दिली आणि ते अधांतरी तरंगणारं जे शस्त्र होतं ते सर 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 आलं आणि लक्ष्मणाचे हात असे वर असताना अलगद त्याच्या हातामध्ये येऊन बसलं. आता खड्ग म्हणजे ती तलवार, तलवारीसारखं शस्त्र म्हणा. आता तो क्षत्रियाचा राजबिंडा ते अचानक ते शस्त्र हातात येताबरोबर हे शस्त्र कोणी पाठवलं असेल? वर पाहतो, शस्त्र देणारा कोणी दिसत नाही. उजव्या बाजूला पाहतो, शस्त्र देणारा कोणी दिसत नाही. डाव्या बाजूला पाहतो, शस्त्र देणारा कोणी दिसत नाही. मागे पाहतो, पुढे पाहतो, शस्त्र देणारा कोणी दिसत नाही. शस्त्र कसं आलं असेल? पण विचार करतो, जाऊ द्या, शस्त्र देणारा कोणी का असेना, कुठून काय येईना, परंतु याची धार किती येते तर बघूया. कारण तो क्षत्रियाचा राजबिंड ना, याची धारेची तीव्रता किती येते तर बघूया. म्हणून त्याने आपल्या हातात असलेलं जे शस्त्र आहे ते असं उजव्या हातात घेतलं आणि समोरचं जे झुडूप होतं त्या झुडपामध्ये फेकून मारलं. फेकून मारता बरोबर प्रकार असा झाला की फेकत असताना ते शस्त्र चांदीसारखं चकाकत होतं, परंतु झुडपात फेकल्यानंतर ते झुडूप छेदून बाहेर आलं, बाहेर पडलं, परंतु ते रक्ताने माखलेलं बाहेर पडलं. लक्ष्मण त्या शस्त्राजवळ जातो आणि मनामध्ये भीती तयार होते. ज्या वेळेला हे शस्त्र आपल्या हातात आलं त्यावेळेला चांदीसारखं चकाकत होतं, सूर्यासारखं तेज याचं दिसत होतं, परंतु याची धार किती आहे, याची तीव्रता किती आहे हे पाहण्यासाठी आपण या झुडपात फेकून मारलं तर हे रक्ताने माखलेलं बाहेर आलं. निश्चितच कोणीतरी तपस्वी ब्राह्मणाची हत्या आपल्या हातून झालेली असेल. मनामध्ये पश्चाताप करतोय, आपण हे शस्त्र घेतलं नसतं, फेकलं नसतं तर हा अनर्थ ओढवला नसता, म्हणून दुःखित झाला. आता हे माझ्या हातून अपराध घडला, माझे प्रभू मला काय म्हणतील? माझ्या हातून जर ब्राह्मण मारला गेला असेल, तपस्वी मारला गेला असेल तर प्रभू माझा स्वीकार करतील की नाही? मला काय प्रायश्चित्त देतील? मला काय म्हणतील? म्हणून त्या भीतीपोटी लक्ष्मण एकदम विव्हळ झाला. पण पुन्हा मनात विचार करतो, प्रभूला काय कळत नाही? न सांगता तुम्हा कळो येते अंतर. ही जी वस्तुस्थिती आहे ती आपल्या दादाला कळवली पाहिजे. मग यावर काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील. मग ते रक्ताने माखलेलं शस्त्र घेऊन तो लक्ष्मण जिथं भगवान प्रभू रामचंद्र होते, सीता माता होती, तिथं आले आणि प्रभूनं पाहिलं, हा इकडून जात असताना हे शस्त्र हातात याच्या नव्हतं, हे दुसरं कोणतं तरी शस्त्र याच्या हातात आहे आणि हे रक्ताने माखलेलं आहे. निश्चित काहीतरी तिकडे तरी अनर्थ घडला असेल. प्रभूने तिथेच ओळखलं.
आश्रमात येताबरोबर तो भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणाला वंदन करतो, सीता मातेच्या चरणाला वंदन करतो आणि बोलतो, प्रभू माझ्या हातून अपराध झाला आहे, मला क्षमा करा. म्हटलं काय झालं? मी वनफळ तोडण्याकरता गेलो, त्यावेळेला माझे हात वर असताना अलगद हे शस्त्र माझ्या हातात येऊन बसलं. याला धार किती आहे, याची तीव्रता किती आहे ते पाहण्यासाठी मी समोरच्या झुडपामध्ये ते फेकून मारलं. फेकता बरोबर प्रकार असा झाला की हे रक्ताने माखलेलं बाहेर आलं. निश्चितच कोणी तपस्वी ब्राह्मणाची हत्या माझ्या हातून झाली असेल, एखादा तापसी माझ्या हातून मेला असेल असा माझा समज आहे. मला काहीतरी प्रायश्चित्त द्या. माझ्या हातून हा अनर्थ घडला आहे, अपराध झाला आहे. आता प्रभूला हे सगळं काही माहिती होतं. प्रभू म्हटले, लक्ष्मणा तुझ्या हातून ब्राह्मण मारला गेला का तपस्वी मारला गेला का राक्षस मारला गेला हे तू डोळ्यानं बघितलं आहे का? म्हटले नाही. मग प्रायश्चित्त घ्यायचं कसं मनात आलं तुझ्या? पहिल्यांदा तुझ्या हातून नेमका कोण मारला गेला ते बघून ये ना. मग प्रायश्चित्त काय घ्यायचं ते आपण नंतर ठरवूया. प्रभूची आज्ञा शिरसावंद्य मानून तो परत ते शस्त्र घेतलं, त्या ठिकाणी आला. त्या शस्त्रानं सगळं ते झडूप पूर्णपणे छाटून टाकलं. पाहायता तो एक अकराळ विकराळ पर्वतपार अशा प्रकारचा राक्षसाचा मृतदेह त्याला दिसला. भले मोठे लांब लांब त्याचे योजनपर्यंत हातपाय, लाल जर्द निखाऱ्यासारखे डोळे ताणलेले, लाल जीभ बाहेर पडलेली, काळा कुट्ट रंग, अतिशय भ्यासूर अशा प्रकारचं ते स्वरूप. ते पाहिल्यानंतर लक्ष्मणाला थोडा समाधान वाटला, आनंद झाला की नजर चुकी नका होईना पण एक राक्षस माझ्या हातून मारला गेला. पुन्हा पळत पळत जातो आणि प्रभूला बोलतो, प्रभू माझ्या हातून कोणी ब्राह्मण मारला गेला नाही, माझ्या हातून कोणी तपस्वी मारला गेला नाही, ऋषीमुनीची हत्या झाली नाही. तर हे झुडूप छाटून टाकल्यानंतर असं दिसलं की कोणीतरी राक्षस तिथं मेलेला आहे, त्याच्या देहाचं असं असं स्वरूप आहे. प्रभू म्हणतायत, लक्ष्मणा मग आता जर तू प्रायश्चित्त घेतलं असतं तर काय भावात पडलं असतं? आणि लक्षात ठेव की त्या शस्त्रदेवतेचे उपकार मान. हे शस्त्र जर त्या सांबाच्या हातात गेलं असतं तर पहिल्यांदा बोहनी तुझ्यावर झाली असती. त्या शस्त्रानं पहिल्यांदा तुझा घात केला असता. परंतु त्या शस्त्रदेवतेचे उपकार की त्याने त्या दुष्टाच्या हातात न देता तुझ्या हातात आलं, तुझी निवड केली, म्हणून तू भाग्यवान आहेस. पण लक्षात ठेव, आता हे तुझ्या हातून नजर चुकीना हो का होईना, अनवधानानं का होईना राक्षस मारला गेलाय ना, या राक्षसाचे नातेवाईक या वधाचा सूड घेण्याचा प्रयत्न करतील, कोणत्या तरी रूपात येऊन तुला छळण्याचा प्रयत्न करतील. म्हणून कोणतंही कार्य आता विचाराने करायचं. केवढाही प्रसंग जंगलात आला, अरण्यात आला तर मला विचारल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही. आता हा जो सांब होता हा कोणाचा मुलगा? शूर्पणखीचा. या सांबाची हत्या पंचवटीमध्ये झाली. ह्याचे दुष्ट स्वप्न त्या शूर्पणखीला लंकेत पडले. माझ्या पोराची मान कोणीतरी तोडलेली आहे आणि त्याच्या देहाला काही लोक ते तेल लावतायत, मुंडकं कुठेतरी उड्या मारताय, असं अशुभ चिन्ह तिला स्वप्नात दिसलं. मग ती रावणाला बोलते, दादा माझ्या पोराच्या बाबतीमध्ये माझ्या माझं असं स्वप्न दिसलं, माझ्या मुलाच्या सुखदुःखाचा समाचार काय ते मी घेऊन येते. मग ती शूर्पणखा लंकेतून पंचवटीमध्ये आली आणि पंचवटीमध्ये आल्यानंतर आपल्या मुलाचा शोध घेते. मोठमोठे पर्वताकडे जाते, दऱ्या पाहते, मुलगा दिसत नाही. विहिरी पाहते, तिथं तो पोरगा दिसत नाही. घनदाट झाडी पाहते, तिथं तो पोरगा दिसत नाही. फिरता फिरता एका छाटलेल्या झुडपाच्या बाजूला त्याचा मृतदेह तिला दिसतो. आता शेवटी तिने जन्म दिलेला होता ना,
आपल्या पोराला कोण नाही ओळखणार. शेवटी शूर्पणखा जरी होती ती आईच होती ना, राक्षसाची का होईना आईच होती ना. त्या पोराचा तो मृतदेह पाहता बरोबर ती तिथं आक्रोश करायला लागली. त्या सांबाचा जो भाग आहे मुंडक्याचा तो आपल्या मांडीवर घेतला, त्याच्या तोंडाजवळ आपलं तोंड नेते आणि आक्रोश करते की अरे तुझ्या भेटीचं सौभाग्य मला कधी भेटेल, तुझा घात कोणी केला, ज्याने तुझा घात केला असेल तो जर मला दिसला तर त्याच्या नरडीचा घोळ घेतल्याशिवाय राहणार नाही, असं करेल तसं करेल, आक्रोश करायला लागले. पण पुन्हा विचार करते आता हा शोक करून काय उपयोग आहे, ज्याने माझ्या पोराचा घात केला आहे त्याला शोधलं पाहिजे आणि त्याचा काटा काढला पाहिजे. हा विचार करता करता तो लक्ष्मण त्याच दिवशीही त्याच परिसरामध्ये वनफळं तोडण्याकरता गेलेला असतो. ती शूर्पणखा धूर्त विचार करायला लागली, इथं माणसाचा वारा नाही, पक्षाचा थारा नाही, निर्जन अशा स्वरूपाचं अरण्य, आणि या अरण्यामध्ये हा एकटाच राजविंडा, हा एकटाच मुलगा निर्भयतेनं वनफळं तोडतोय, ह्याच्याशिवाय माझ्या पोराचा घात करणारा दुसरा कोणीच नसेल, याच्याशिवाय माझ्या पोराला कोणीच मारू शकत नाही. पण याला आपण मारायचं कसं? सांबा सारख्या पराक्रमी वीराला याने मारलं तर मला काय आटोपणार आहे? मी तर स्त्री आहे, अबला आहे. मी जर याच्याशी 2-2 हात खेळायला गेली, शस्त्रास्त्र घेऊन उगारायला गेली, याला गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला तरी हा मला आटोपणारा दिसत नाही. याच्या चेहऱ्यावरची लक्षणं काही वेगळी दिसत आहेत. हा अतिशय पराक्रमी दिसतोय, परंतु याला युद्ध करून पराजित करण्यापेक्षा, युद्ध करून मारण्यापेक्षा याच्याशी कपट करून याला मारलं पाहिजे. मग कपट काय करायचं? आपण एका सुंदर तरुणीचं रूप धारण करू आणि तरुणीचं रूप धारण करून मग याच्याकडे जाऊ. आपलं स्वरूप पाहिल्यानंतर हा आपल्या बंधनात आला, आपल्या ताब्यात आला की मग याचा घात करू. म्हणून त्या शूर्पणखेनं काय केलं? आपलं जे मूळ स्वरूप होतं राक्षसिणीचं विकृत रूप ते टाकून दिलं, एका सुंदर तरुणीचं रूप धारण केलं. पंचवटीमध्ये होती त्याच्यामुळे वेगवेगळे फुलं काही विकत आणायची गरज नव्हती. तिने वेगवेगळे फुलं आणलीत, सुंदर अशा प्रकारचा गजरा तयार केला आणि चांगलं एकदम मेकअप करून त्यांच्यासमोर गेली. लक्ष्मण वनफळं तोडतोय, ही पाठीमागे जाऊन उभी राहिली आणि बोलते, अहो लक्ष्मण तर वैराग्य संपन्न, अहो लक्ष्मण मागे बघायला तयार नाही. शेवटी तिने आपल्या दोघंही हातामध्ये चुडा भरलेला होता, त्या बांगड्यांचा आवाज केला. लक्ष्मण मागे वळून पाहताय तर ही तरुणी कोण? अहो तुमचा शोध घेण्यासाठी मी किती लांबून आली आहे, हां मी किती लांबून आली आहे. या जंगलामध्ये तुम्ही एकटे आहात, मी एकटी आहे आणि तुमच्याशी लग्न करायची माझी इच्छा आहे. तुमच्यासारखा स्वरूप संपन्न पती मला पाहिजे आहे आणि माझ्यासारखी सात्विक मुलगी तुम्हाला कुठेही भेटणार नाही, म्हणून मी तुमच्याशी स्वतःहून लग्न करायची इच्छा करते. हे वाक्य ऐकता बरोबर लक्ष्मणाला जाणवलं की हा कुठेतरी अनर्थाचा भाग दिसतोय. आपल्या भावानं आपल्याला सांगून ठेवला आहे प्रभूनं की केवढाही प्रसंग आला तर मला विचारल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही. लक्ष्मण म्हणतो, हे बघ तुला लग्न करायचं असेल माझ्याशी तर मी स्वतंत्र नाही. पंचवटीमध्ये कपालेश्वराच्या देवळाजवळ माझ्या भावाचा आश्रम आहे, माझ्या भावाची परवानगी घेऊन ये. त्यांनी जर मला होकार दिला तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. लक्ष्मणाने सूचित केल्यामुळे ती आता त्या आश्रमात आली आणि आश्रमात गेल्यानंतर आपलं काम सिद्धीला जावं म्हणून पहिल्यांदा वशीला कुठे लावते येते बघा. भगवान प्रभू रामचंद्र आणि सीता माता आश्रमामध्ये दोघंच बसलेले होते. तिने विचार केला, कारण ती धूर्त ना,
प्रभूशी जर आपण बोलायला लागली तर प्रभू आपल्या बोलण्याकडे ध्यान देणार नाही. म्हणून सीता मातेकडे वशिला लावला तर आपलं काम लवकर होऊन जाईल. म्हणून जाता बरोबर ती सीता मातेच्या जवळ जाते आणि बोलते, ताई ही माझी तुझी धाकटी जाऊ तुला भेटायला आली आहे. आता धाकटी जाऊ भेटायला आली म्हटल्यानंतर सीता मातेलाही असं वाटलं की धाकटी जाऊ नेमकी आहे तरी कोणाची. म्हणे लक्ष्मणाला मला तुमच्याकडे पाठवलं आहे. आता लक्ष्मणाने पाठवलं, धाकटी जाऊ म्हणते. त्या प्रभूला सीता मातेलाही असं वाटलं लक्ष्मणानं आपल्या परस्पर तर कुठे करून टाकलं नाही काही. तुम्ही भाऊजींना सांगा ना की लक्ष्मणाशी मला लग्न करायची इच्छा आहे. आणि त्यांनी सांगितलं की मी लग्न करण्याकरता स्वतंत्र नाही, माझ्या भावाची परवानगी घेऊन या, त्यावेळेला मी लग्न करेल. प्रभू रामचंद्राने ओळखलं की हे कपटी आहे, हे कपटी आहे, फसवण्याकरता आलेली आहे, मायावी रूप घेऊन आलेली आहे, ही राक्षसनी आहे. आता ही राक्षसनी आहे हे प्रभूनं कसं ओळखलं? प्रभूने कसं ओळखलं? हां, हे बघा, आता तुम्ही रात्रीच्या वेळेला कुठे प्रवासाला गेलात किंवा आपल्या गुराढोरांना चारा टाकण्यासाठी खड्यात मळ्यात कुठेतरी गेलात आणि तुम्हाला दिसू नये परंतु भूत किंवा चुडेल जर दिसली तर कसं ओळखणार भूत? पाहिलं आहे का तुम्ही भूत कधी? नाही. हां, दिसलं कदाचित तुम्हाला भूत किंवा चुडेल तर ओळखणार कसं? तर त्या भूताची पहिल्यांदा पावलं बघायची. त्या भूताची पावलं उलटी असतात, आपली पावलं अशी असतात, त्याची पावलं अशी पाठीमागे असतात. हां, आणि राक्षसीने ओळखायची असेल तर भगवान प्रभू रामचंद्रांनी तिच्या डोळ्याची बुबुडं बघितली, तिच्या डोळ्याची बुबुडं उलटी होती. ही राक्षसीने या फसवण्याकरता आलेली आहे. प्रभू तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतायत. मग ती सीता माते जो विनंती करते, ताई तू सांग ना काहीतरी, मला लक्ष्मणाशी लग्न करायची इच्छा आहे आणि दादांनी परवानगी दिल्याशिवाय काही होणार नाही. सीता माता दयाळू जगन्माता ना, सीता माता त्या शूर्पणखेची शिफारस करते प्रभूजवळ की का हो, अहो तुम्हाला कसं कळत नाही, अलीकडे विवाहाच्या बाबतीमध्ये सगळ्या समाजामध्ये किती परिस्थिती वाईट आहे. हां, चांगले 200 एकरवाले शेतकऱ्याची पोरं, चांगले शिकलेले सवरलेले शेतकऱ्याची पोरं, घरी धनसंपत्ती, शिकलेले गोरे गोमटे, परंतु त्यांना प्रयत्न करूनही अलीकडे पोरी भेटत नाही. आणि एवढी सुंदर मुलगी स्वतःहून आपल्याकडे आली, कॉम्प्युटर झालेली दिसते. लक्ष्मणाचं लग्न करून द्या ना तिच्याशी. आणि तिच्याशी लग्न केल्यानंतर केवढा फायदा होईल. तुम्ही दोघंही भाऊ जरी समजा वनक्रीडेसाठी गेले, शिकारीसाठी गेले, मृगासाठी गेले, तर आम्ही दोघंही धीराने जेठाने राहत जाऊ म्हटले, मला सोबतीन होईल. हां, आणि लक्ष्मणालाही एखादी पत्नी मिळाली म्हणजे त्याचाही चांगला होईल, त्याचाही संसार आपल्याबरोबर वाढीला लागेल. सीता माता ही शिफारस करत असताना भगवान प्रभू रामचंद्रांनी ती सीता मातेवर डोळे वटारले. सीते, तुला माहिती आहे का ही कोण आहे? तुझी फुटपट्टी चालवू नको. सीता माता गप्प बसली. ती पुन्हा विनंती करायला लागली, अहो मला तुम्ही परवानगी द्या ना. प्रभू म्हटले, मी तुला परवानगी कशी देऊ, कारण मी लेखी काही देऊ शकत नाही. म्हटले, मग लेखी जर तुम्ही नाही दिलं तर तो लक्ष्मण मानणार नाही. पण लेखी द्यायचं कशावर? ते म्हटले, तुमच्याजवळ लिहायला काही नाही काय? म्हटले, लेटर पॅड काही नाही माझ्याकडे. हां, आणि तुला लेखित जर पाहिजे असेल तर तुझी पाठ माझ्याकडे कर, त्या पाठीवर मी संदेश लिहून देतो. परंतु ती शूर्पणखा धूर्त काय बोलते, अहो मी स्त्री आहे आणि तुमच्यासमोर मी कशी पाठ उघडी करू, मी कशी पाठ उघडी करू? परंतु प्रभू रामचंद्र बोलत आहेत, तुला माझ्या लहान भावाची बायको व्हायची आहे ना, मग लहान भावाची बायको ही मुलीसारखी असते आणि मुलीनं बापाच्या समोर लाजायचं नसतं. मग असा काही युक्तिवाद केल्यानंतर तिने पाठ उघडी केली आणि भगवान प्रभू रामचंद्रांनी तिच्या पाठीवर आपल्या बाणानं संदेश लिहून दिला की प्रिय लक्ष्मणा,
स्त्री वेशात आहे, राक्षसिनी जरी असली तरी स्त्री वेशात आहे. सूर्यकुलाचा नियम आहे, प्राण गेला तरी चालेल, परंतु स्त्री, गाय आणि ब्राह्मण यांनी वधायोग्य जरी अपराध केला तरी त्यांना जीवे मारू नये. म्हणून याला जीवे न मारता, हिला जीवे न मारता फक्त हिचे नाक, कान आणि ओठ छाटून टाकावे. खाली स्वाक्षरी करून दिले आपला प्रभू रामचंद्र. आता हिला असं वाटलं, आता एवढा मोठा पुरावा म्हटल्यानंतर लक्ष्मण काय नाही म्हणतो, म्हणून तिकडून येतानाच तिने अशी तयारी करून आणली. नाथ महाराज सांगतायत तिकडूनच तिने मोठमोठे 2 हार बनवून आणले. लक्ष्मण वनफळं तोडतोय, वनफळं तोडत असताना पाठीमागे जाऊन उभी राहिली आणि बोलायला लागली, अहो आता काय वेळ करताय, मी परवानगी घेऊन आली आहे. म्हटलं कुठे आहे परवानगी? म्हटलं अशी काही मी तोंडी बोलण्यावर विश्वास ठेवणारी बाई नाही आहे. म्हटलं काय पुरावा आहे? तिने आपली पाठ उघडी केली. पाठ उघडी केल्यानंतर त्या लक्ष्मणानं तो संदेश वाचला. संदेश वाचताबरोबर लक्ष्मणानं तिचे दोघेही बाहू पकडले, वेणी पकडली आणि जमिनीवर टाकली. टाकताबरोबर ती काय अभद्र शब्द बोलते बघा. अहो आता मी काय लहान आहे, मी तर स्वतःहून तुमच्याकडे आलेली आहे, म्हणून तुम्ही मला कशा करता टाकताय, मी स्वतःहून खाली पडायला तयार आहे ना. नाथ महाराजांचे शब्द आहेत. शेवटी त्या संदेशाप्रमाणे लक्ष्मणानं तिचे नाक, कान, ओठ छाटलेत आणि मग तिने आपलं उग्र स्वरूप, आपलं जे मूळ स्वरूप आहे ते प्रगट केलं. लक्ष्मणाला गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला, परंतु गिळंकृत करण्याचा प्रयत्न करून सुद्धा लक्ष्मण तिला काय आटोपतोय. मग तिला माहिती पडलंय की तिला जाणवलं आहे की आता लक्ष्मण मला आटोपणार नाही. मग आता याचा काटा काढण्यासाठी पुन्हा लंकेत गेलं पाहिजे. पहिल्यांदा पंचवटीमध्ये जेवढे काही राक्षस आहेत त्याचे नातेवाईक त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करते, तिला कोणी आश्रय देत नाही. मग लंकेमध्ये जाते आणि लंकेमध्ये गेल्यानंतर रावणाची राजसभा सुरू असताना या विटंबिलेल्या अवस्थेमध्ये त्या राजसभेत जाऊन उभी राहते आणि बोलते, दादा अरे तुझ्यासारखा सार्वभौम सत्ता भोगणारा भाऊ माझा असताना माझी ही विटंबना. विरूप झाली शूर्पणखा, शूर्पणखा विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती. सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. विटंबिलेल्या अवस्थेमध्ये ती शूर्पणखा त्या लंकेत गेली, राजसभेमध्ये जाऊन उभी राहिली आणि बोलायला लागली, अहो रावण दादा, अरे तुमची मी बहीण असताना माझी ही विटंबना. म्हटले काय झालं, कोणी काय केलं तुला? म्हटले मी त्या पंचवटीमध्ये माझा मुलगा साम तपश्चर्या करीत बसला होता, त्या सांबाची हत्या त्या रामाचा भाऊ दशरथाचा मुलगा राम आणि त्याचा भाऊ लक्ष्मण त्याने केली आहे. त्याला मी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने माझी ही विटंबना केली आहे, विटंबना केली आहे. रावण तिच्या बोलण्याकडे ध्यान देत नाही. रावण म्हणतो, ताई आपण राक्षस कुळात जन्माला आलो आहे ना, आपल्याला अनेक रूप घेता येतात, हे विकृत रूप टाकून दे आणि पुन्हा सुंदर तरुणीचं रूप घे. तिने जाणलं आपल्या संकटाला मदत करण्याची ह्याची इच्छा दिसत नाही. मग त्या रावणाची वृत्ती तिला माहिती होती की हा रावण एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन ऐकलं की हातातली सगळी कामं टाकून देतो आणि त्या कामाकरता प्रवृत्त होतो. मग त्या शूर्पणखेने सीता मातेच्या सौंदर्याचं मोठ्या बहारदारीनं वर्णन केलं की अहो रावण दादा, माझी ही कळकळ कशासाठी आहे? अरे राक्षसाला अनेक रूपं घेता येतात याची मला जाणीव आहे, परंतु माझी ही कळकळ कशासाठी आहे ध्यानात घ्या ना. तुमच्याजवळ जरी तुमच्या 80,000 बायका असल्या, आवडतीर आणि मंदोदरी जरी असली, परंतु त्या रावणाची सीता तिच्या सौंदर्याची बरोबरी ती सुद्धा करू शकत नाही. आपल्या त्या रामाची सीता तिच्या सौंदर्याची बरोबरी हे तुमच्या जवळची तुमची मंदोदरी सुद्धा करू शकत नाही. रामाची सीता म्हणता बरोबर
त्या सीता मातेला पाहिलेलं पूर्वीचं रूप रावणाच्या डोळ्यासमोर आलं. यापूर्वी त्या रावणानं सीता मातेला किती वेळेला बघितलं होतं? 2 वेळेला. एकदा पद्माक्ष राजाच्या घरी त्या यज्ञकुंडाजवळ आणि एकदा स्वयंवराच्या वेळेला. ते पूर्वीचं रूप त्या रावणाच्या डोळ्यासमोर आलं या मातेचं. आणि मग ते रूप पाहिल्यानंतर त्या रूपाला भाळून अशुभ वासनेचा संकल्प करतो. म्हणून अशुभ वासनेचा संकल्प करण्याचं मूळ कारण म्हणजे त्या रूपाचं वर्णन ऐकणं. म्हणून ह्याच्यातून हेच घ्यायचं आहे की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे पंचविषय आहेत ते किती घातक आहेत. यातल्या एका जरी विषयाचं चिंतन केलं तरी माणसाचं अधःपतन होतं असं आपलं शास्त्र सांगतं आहे. आणि रूप, शब्द हे विषय तर इतके घातक आहे, स्पर्श वगैरे तर आहेतच, परंतु त्यातल्या त्यात रूप विषय इतका घातक आहे की डोळ्यानं ते रूप बघितलं की माणूस त्या रूपाला आकर्षित झाला की मग अशुभ वासनेचा संकल्प करतो. आणि अशुभ वासनेचा संकल्प केल्यानंतर करणं याचंच नाव आहे पाप. याचंच नाव आहे पाप. आणि रूपाला भाळलेल्या माणसाची अवस्था कशी होते? ज्ञानोबाराय सांगतायत की आपल्या देवघरामध्ये आपण दिवा लावतो, त्या दिव्याच्या अवतीभोवती ते पतंग नावाचे किडे फिरत असतात. त्या पतंग नावाच्या किड्याला त्या दिव्याची ज्योतीचं रूप आवडतं, आलिंगन द्यावं असं वाटतं. आलिंगन देण्याचा तो पतंग नावाचा किडा प्रयत्न करतो आणि प्रेमानं ती ज्योत आवडली म्हणून त्या रूपाला भाळून त्या ज्योतीला आलिंगन देतो. आलिंगन दिल्यानंतर ज्योतीचं काय बिघडतं? काहीच नाही. आलिंगन दिल्यानंतर हा जीवानिशी मरतो. काय ज्ञानोबाराय बोलतायत? पतंगा दीपी आलिंगन, तेथ त्यासी अचूक मरण, तेवी विषया चरण आत्मघाता. म्हणून हे रूप ज्या द्वारानं शिरतं त्या द्वाराची ओळख आमच्या तुकोबारायांनी आपल्याला करून दिलेली आहे. दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे, दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे, दृष्टीमुखी मरण इंद्रियांच्या द्वारे, दृष्टीमुखी मरण इंद्रियांचे द्वारे, दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे, दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे, दृष्टीमुखी मरण इंद्रियांच्या द्वारे, दृष्टीमुखी मरण इंद्रियांच्या द्वारे. लावण्य ते खरे दुःख मूळ, लावण्य ते खरे दुःख मूळ, लावण्य लेखणे मुख्य मूळ, लावण्य लेखणे मुख्य मूळ. सियावर रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान जी महाराज की. त्या शूर्पणखेनं रावणाच्या समोर सीता मातेच्या सौंदर्याचं वर्णन करता बरोबर तो एवढा महान तपस्वी विद्वान रावण सीता मातेचं अपहरण करण्याचा कट तयार करतो, अशी अशुभ वासना, अशुभ संकल्प घेतो. आणि मग तो कट तयार करत असताना आपल्याला मदत करणारे कोण कोण आहेत? तर तो मारीश मामा मग त्याच्या डोळ्यासमोर येतो. मग त्या मारीशाला बोलवतो, मारीश मामा, अरे मला एका कामासाठी तुझी मदत अपेक्षित आहे.
तो मारीश म्हणतो, अहो रावण दादा, तुम्ही फक्त काम सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. नाही म्हटले, काम थोडं अवघड आहे. म्हटले, कोणतं का अवघड असे ना, तुम्ही फक्त आज्ञा द्यायची, ते काम सिद्धीला गेलं म्हणून समजा. म्हटले, पहिल्यांदा अभिवचन द्या. त्या मारीच्याकडून अभिवचन घेतलं. म्हटले, काम असं आहे की पंचवटीमध्ये भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि रामाची पत्नी सीता हे निवास करतायत आणि मला सीतेचं अपहरण करायचं आहे. ते अपहरण करत असताना तुझ्या मदतीची मला गरज आहे. तो मारीश स्तब्ध झाला. का स्तब्ध झाला? भगवान प्रभू रामचंद्रांचं नाव घेता बरोबर त्याला ते पूर्वीचे दिवस आठवायला लागले. ज्या वेळेला यज्ञ संरक्षणासाठी गेलेत त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्राने आपला दिव्य धनुष्यबाण सज्ज केला. त्याच्या योगाने सुबाहूला तिथल्या तिथं मारलं, परंतु त्या बाणाचा नुसता वारा लागला प्रभूच्या, तर हा मारीश मामा 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन पडला. आता तो 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन पडल्यानंतर त्याला थोडा मुक्का मार लागला असेल का? मग ती आठवण त्याला होती की रामाच्या बाणाचा नुसता वारा लागला तर ही अवस्था आहे, तो रामाचा बाण लागल्यानंतर काय अवस्था होईल. तो म्हणायला लागला, हे काम सोडून तुम्ही काही सांगा, हां ते काम करण्याची माझी हिंमत नाही. कारण प्रभू रामचंद्रांनी हिसका दिलेला होता, त्याला झटका दाखवलेला होता. बघा, रावण म्हणतो, हे बघ, या कामामध्ये जर तू मला नाही मदत केली तर माझा बाण तुझ्या छातीत जाईल, मी तुला मारून टाकेल. तो मारीश विचार करायला लागला, या मूर्खाचा बाण छातीत जाऊन नरकाला जाण्यापेक्षा प्रभूचा बाण जर आपल्या छातीत गेला तर आहे तिथून मोक्ष मिळेल. म्हणून तो हो म्हणतो. आणि मग आता सीता मातेच्या अपहरणाचा कट तयार करतायत. त्याला सांगतायत, तू सोनेरी हरिणाचं रूप घे, मी भिक्षेकऱ्याचं रूप घेईल, संन्यासाचं रूप घेईल, मग हे माझं काम मला सिद्धीला नेता येईल. आता ठरल्याप्रमाणे हा मारीश सोनेरी हरिणाचं रूप घेतो. सोनेरी हरिणाचं रूप घेतल्यानंतर त्या पर्णकोटीच्या समोर हुलकावणी देत येतो. आता बघा रामायण कसं जात आहे पुढे. त्या सोनेरी हरिणाकडे सीतामाता पाहते आणि मनामध्ये इच्छा तयार होते. आता आपल्या वनवासाचे 14 वर्षापैकी 13.5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 6 महिन्याचा कालावधी फक्त पूर्णतेला राहिलेला आहे. मग हा 6 महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अयोध्येत प्रवेश करावा लागेल. मग प्रवेश करताना आपल्या अंगामध्ये काही नवीन सोळी वस्त्र पाहिजे ना. मग ह्या सोनेरी हरिणाची जर कातडी काढली, त्याची जर चोळी शिवली तर त्या अयोध्येत प्रवेश करताना आपल्याला कामाला येईल. इच्छा तयार झाली मनामध्ये आणि ती इच्छा भगवान प्रभू रामचंद्रांच्या जवळ बोलून दाखवली की प्रभू, आपल्या वनवासाचे आता 14 वर्षापैकी 13.5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 6 महिन्याचा कालावधी आता फक्त पूर्णतेला राहिलेला आहे. मग 6 महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपण अयोध्येत प्रवेश करू. त्यावेळेला माझ्या अंगामध्ये काहीतरी नवीन वस्त्र पाहिजे ना. प्रभू म्हटले, काय तुझी इच्छा आहे? काही नाही, ते समोर ते सोनेरी हरण सरताय ना, त्याची तुम्ही शिकार करा, मृगया करा, त्याची कातडी काढा, त्या कातडीची मी चोळी शिवेल आणि उरलेलं जे कातड आहे ते तुम्हाला पूजापाठासाठी कामाला येईल. प्रभूलाही ते आवडलं. की या सीतेनं बोला. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. सियावर रामचंद्र भगवान की. भगवान प्रभू रामचंद्रांना ते आवडलं की ज्या सीतेनं आजपर्यंत कुठलाही हट्ट धरला नाही, ती
ती सीता आज स्वतःहून म्हणते की मला चोडी शिवायची, तर हिचा हट्ट पुरवायला काही हरकत नाही. आता तसं जर तत्वाच्या दृष्टीनं बघितलं तर या 14 वर्षाच्या वनवासाशी सीता मातेचा काही संबंध होता का? वनवास सीता मातेसाठी होता का प्रभू रामचंद्रांसाठी होता? प्रभू रामचंद्रांसाठी होता. मग प्रभू रामचंद्र विचार करतायत की माझं 14 वर्षाचं व्रत पूर्ण होण्याकरता जिने मला एवढी ताकद दिलेली आहे, जिने माझे एवढे सहकार्य केलेलं आहे, जिला धरणीची माती कधी लागली नाही, इंद्रादिक देवांना जिचं दर्शन आजपर्यंत दुर्लभ होतं, ती पतिव्रता धर्माचं पालन करण्यासाठी अनवाणी पायानं माझ्यासोबत 14 वर्षापासून फिरते आहे, हिचा एवढा हट्ट पुरवायला काय हरकत नाही. अरे त्या सीता मातेनं जर युक्तिवाद केला असता की प्रभू तुमची आई कैकेयी हिने 14 वर्षाचा वनवास तुमच्यासाठी मागितलेला आहे, माझ्यासाठी नाही, माझा त्या वनवासाशी काहीही संबंध नाही, तुम्ही हा 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून या आणि तुमचा 14 वर्षाचा वनवास पूर्ण होईपर्यंत मी माझा बाप राजा जनक त्याच्या घरी जाऊन राहते आणि 14 वर्षामध्ये जेवढ्या नवीन नवीन सिरियल येतील तेवढ्या व्यवस्थित पाहून घेते. काय चाललं असतो शीत प्रभूचं? कारण त्या मातेसाठी तो वनवास नव्हताच. म्हणून प्रभू विचार करतायत की वनवासाची हिचा कुठलाही संबंध नसताना पतिव्रता धर्माचं पालन करण्यासाठी ही आपल्या बरोबर आलेली आहे, हिचा एवढा हट्ट पुरवायला काय हरकत नाही. प्रभूने सांगितलं ठीक आहे. लक्ष्मणाला सांगितलं मी त्याची मृगाय करून येतो, तू मी येईपर्यंत पर्णकुटी सोडायची नाही, आश्रम सोडायचं नाही. लक्ष्मण प्रभूच्या आज्ञेचा अंकित. भगवान प्रभू रामचंद्रांनी तो धनुष्यबाण काखेला लावला आणि त्या मारीच्या पाठीमागे शिकार करण्यासाठी निघाले. ते सोनेरी हरिण इतकं हुशार, इतकं हुशार, इतकं हुशार की त्याने या जगाच्या बापाला हुलकावणी देत 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 इतक्या लांबवर पळवत नेलं. किती लांबवर पळवत नेलं? आपल्या महाराष्ट्राच्या नकाशाप्रमाणे जर सांगायचं झालं तर नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यात. आणि हरिण कुठं दिसलं? पंचवटीत. पंचवटी कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि हरिणाला कुठं मारलं? अहिल्यानगर जिल्ह्यात. आता कुठं मारलं, कसं मारलं, तुम्हाला जर समजा ते ठिकाण पाहता आलं, काही भाग्यवंतांनी पाहिलेलंही असेल, ज्यांनी पाहिलेलं नसेल त्यांच्यासाठी पत्ता सांगून ठेवतो, अर्ध्या तिकिटाचा उपयोग करून जाऊ शकता. संभाजीनगरवरून अहिल्यानगरकडे म्हणजे पुण्याकडे प्रवास करत असताना मध्यंतरी हीच गोदावरी माता पैठणकडे जाते. पलीकडे संभाजीनगर जिल्हा, अलीकडे अहिल्यानगर जिल्हा. तर संभाजीनगरकडे कायगाव म्हणून आहे, तिथं भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी दोघेही भावांनी स्थापन केलेलं रामेश्वराचं सुंदर देवस्थान आहे. हा कायगावला अतिशय सुंदर. काय आमच्या तुकोबारायांचे परीक्षण होतं बघा. आमच्या तुकोबारायांनी पण सगळे मंदिरं बघितले, परंतु सगळ्या मंदिरांमध्ये गोदाकाठच्या मंदिरांना पसंती दिली. गोदा तटी निर्मळे देवो देवींची रावडे म्हणून गोदावरीच्या किनाऱ्यावर जेवढे हेमाडपंथी सुंदर मंदिर आहेत तेवढे भारतवर्षात कुठंच नाही आहे. त्याची कलाकुसरी बघून या, अतिशय सुंदर. आणि दोघेही भावांनी स्थापन केलेलं लिंग. आणि पलीकडे गेल्यानंतर प्रवरा आणि गोदा मातीचा जो संगम आहे त्याच्यावर एक टोका नावाचं गाव आहे, तिथं महादेवाचं मंदिर आहे. तर त्या टोका नावाचं गाव टोका का पडलं? तर भगवान प्रभू रामचंद्रांनी आपला दिव्य धनुष्यबाण सज्ज केला आणि मारीच्या दिशेनं सोडता बरोबर त्या बाणाचं टोक त्या हरिणाला ज्या ठिकाणी लागलं आणि टोक लागता बरोबर त्या हरिण जिथं गतप्राण झालं त्या गावाचं नाव पडलं टोका. त्या गावाचं नाव पडलं टोका. मग ते हरिण गतप्राण होताना काय आवाज काढतं, कसं काढतं, ह्या गोष्टी काही आपल्याला ज्ञात नाही असं नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहे, कारण आपण भारतात जन्माला आलो. रामायण महाभारत आपला श्वास आहे. त्या मारीच्यानं खाली पडल्या पडल्या मायावी आरोडी काढली, मायावी आरोडी ठोकली. हे लक्ष्मणा,
धाव. लक्ष्मणाच्या म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रांचा आवाज आणि लक्ष्मणाला दिलेली आरोळी, ही आरोळी सीता मातेच्या कानावर पडते, लक्ष्मणाच्याही कानावर पडते. पंचवटीमध्ये सीता माता बोलते, लक्ष्मणा, अरे माझे प्रभू कुठेतरी संकटात दिसत आहेत, त्यांच्या संकटाला मदत करायला तू गेलं पाहिजे. लक्ष्मण हात जोडतोय आणि बोलतोय, माते, जगाची संकट निवारण करणारे माझे प्रभू आहेत, त्यांच्यावर कोण संकट आणणार आहे? सीता माता जगन्माता खरी, परंतु स्त्री स्वभावाप्रमाणे मनामध्ये पुन्हा विकल्प निर्माण झाला आणि ती सीता माता लक्ष्मणाला काय शब्द बोलते, किती हृदयबोचक शब्द आहे नाथ महाराजांचा रामायणाचा. ती सीता माता बोलते, लक्ष्मणा, अरे माझे प्रभू संकटात असताना तुला मदत करायला मी जा म्हणते, तरी परंतु तुझी मदतीची इच्छा दिसत नाहीये. तू आज उर्मिलेसारखी सुंदर पत्नी घरी सोडून आला आणि सेवा करण्याच्या बहाण्यानं आमच्या सोबत फिरतोय. तुझ्या मनातला भाव मला आज कळाला. लक्ष्मण म्हणतो, आई काय भाव? अरे तुझ्या मनामध्ये ही भावना आहे की राम मरावा आणि ही सीता माझी बायको व्हावी. हे शब्द ऐकता बरोबर तो लक्ष्मण ढाळ ढाळ रडतो आणि त्या मातेच्या समोर हात जोडून बोलतो, माते, तुझ्या मनाची भावना काही असू दे, परंतु तुझा चेहरा कसा आहे हे सुद्धा या डोळ्यांनी आजपर्यंत बघितलेलं नाही. मी फक्त तुझ्या चरणाचं दर्शन घेतो, परंतु तुझी भावना आहे ना, मी जातो, परंतु मी ओढून ठेवलेल्या रेषेच्या पलीकडे पाऊल टाकू नको. लक्ष्मण त्या विव्हळलेल्या अंतःकरणानं, दुःखित अंतःकरणानं आपल्या बाणाची रेषा त्या आश्रमाच्या बाहेर ओढून देतो. तिलाच आपण लक्ष्मण रेषा म्हणतायत. आणि तो लक्ष्मण जे आता भगवान प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी जातो, तेवढ्यामध्ये इकडे कसा अनर्थ घडतो पहा. हा संन्यासाचं भिक्षेकऱ्याचं रूप घेतलेला रावण त्या पर्णकुटीच्या समोर येतो. माई भिक्षा लाव, माई भिक्षा लाव म्हणता बरोबर सीता माता भिक्षा वाढण्याकरता पर्णकुटीमध्ये जाते. तेवढ्यामध्ये हे रावणाच्या बंदिवासात असलेले 33 कोटी देव तिथं प्रगट होतात आणि बोलतायत, माते, तू भिक्षा वाढायला जाऊ नको, कारण तू जर भिक्षा वाढायला गेली तर तू आदिशक्ती आहे, तू जगदंबा आहेस. त्या रावणानं जर तुला हात लावला तर तो रावण जागच्या जागी जळून कोळसा होईल, असं तुझं तेज आहे. आणि तो रावण जर इथं मेला तर रावणाचा पोरगा इंद्रजित त्याच्यापेक्षाही जास्त खतरनाक आहे. तो त्याच्या बंदिवासातून आमची सुटका कधीच होऊ देणार नाही, म्हणून तू भिक्षा वाढायला जाऊ नको. मग सीता माता म्हणते, मग भिक्षा वाढायला कोण जाणार? कारण हा कोणी का असेना, तो कपटी का असेना, परंतु अतिथी म्हणून आपल्या दारात आलाय. विनमुख गेली या अतिथी ने सुकृताची सर्व संपत्ती, त्याला वाढायला काहीतरी दिलं पाहिजे. म्हटलं, काही काळजी करू नका, आई, तुझ्यासारखीच मायावी सीता आम्ही तयार करतो आणि तिला त्या रावणाकडे, त्या भिक्षेकऱ्याकडे, रावणाकडे भिक्षा वाढायला पाठवतो. मायावी सीता तुझ्यासारखीच तयार करतो असं म्हटल्यानंतर ती सीता माता स्मित हास्य करते आणि बोलते, तुम्ही देव लोक किती मूर्ख आहात. अरे जशी पर्जन्याची जलधार तिची प्रतिकृती तयार करता येत नाही, तशी मी जगदंबा आदिशक्ती माझी प्रतिकृती तुम्ही कशी तयार करणार? प्रत्यक्ष विधाता जरी आला तरी तो माझी प्रतिकृती तयार करू शकत नाही. पण जाऊ द्या, तुमची सुटका करणंही जरुरीचं आहे, म्हणून तुम्ही काही काळजी करू नका. जशी माझी ही काया तशीच माझी छाया. हे माझं जसं शरीर आहे तसंच माझ्या सावलीचंही तसंच महत्त्व आहे. म्हणून मी या शरीरानं त्याच्याकडे वाढायला जात नाही, माझ्या सावलीमध्ये चेतनत्व शक्ती प्रदान करते आणि मग तिथं वाढायला जाते. काळजी करू नका. मग त्या सीता मातेनं आपलं जे मूळ स्वरूप होतं ते पर्णकुटीमध्ये गुप्त केलं आणि आपल्या सावलीमध्ये चेतनत्व शक्ती प्रदान करून मग ती रावणाला वाढायला गेली. मग रावणानं तिला खांद्यावर जरी उचललं म्हणून तो रावण जळाला नाही.
नाहीतर मूळ स्वरूपामध्ये जर हात लावला असता तर रावण जागच्या जागी कोळसा झाला असता. मग ज्या वेळेला ती सीता माता त्या समोर जाते त्यावेळेला कसे कसे तो सोंगढंग करतो आपल्या सर्वांना माहिती आहे. सीता मातेनं त्या रेषेवर पाऊल ठेवता बरोबर त्या सीता मातेला तो उचलतो आणि आकाश मार्गाने निघून जातो. आकाश मार्गाने जात असताना ती सीता माता विलाप करायला लागते, आक्रोश करते आणि माझ्यावर ह्या दुष्टाच्या बंदीपासामध्ये अडकण्याची वेळ का आली त्याचं कारण लोकांना समजावून सांगते की या रावणासारख्या दुष्टाच्या बंदीपासामध्ये बाहुपाशामध्ये मला अडकावं लागलं. याचं मूळ कारण काय? माझ्या नवऱ्याजवळ मी हट्ट धरला म्हणून परमार्थाचं क्षेत्र असो का संसाराचं क्षेत्र असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये हट्ट कोणीही कुठेही करायचं नाही आणि अट्टहास केल्याशिवाय कोणीच मरायचं नाही. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी हट्ट धरला नाही, अट्टहास केला. याजसाठी केला होता अट्टहास, कशासाठी? शेवटीचा दिस गोड व्हावा. तसं मी माझ्या नवऱ्याजवळ हट्ट धरला म्हणून मला या रावणाच्या बाहुपाशामध्ये अडकावं लागलं. म्हणून ती सीता माता माझ्या प्रभूला माझा तपास करणं सोपं जावं म्हणून त्या लतावेलींना सांगते, हे लतावेलींनो, माझ्या प्रभूला सांगा की हा रावण मला या दिशेनं घेऊन चाललाय. नाडियेलियाच्या मृगकांती सोने, नाडियेलियाच्या मृगकांती म्हणा रघुनाथा पाठी लागते म्हणा धाडिये धाडिले रघुनाथा पाठी लागते धाडिये उल्लंघिली आज्ञा माव कायमी जा, उल्लंघिली आज्ञा उल्लंघिली आज्ञा माव कायमी जाणे, उल्लंघिली आज्ञा देखोनी सुनाट घेऊन आले सुने हो, देखोनी सुनाट घेऊन आले सुने हो, सांग ओ त्रिजटे सखी ऐशी मात, सांग ओ त्रिजटे सखी ऐशी मात, सखी ऐशी मात, सांग हो सियावर रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान जी महाराज की. ती सीता माता भगवान प्रभू रामचंद्रांना हाक मारते, हे प्रभू, हा रावण मला या दिशेने घेऊन चाललाय. लतावेलींना आवाहन करते की माझ्या प्रभूला सांगा की हा रावण मला या दिशेने घेऊन चाललाय. रस्त्यानं जात असताना माझा तपास करणं माझ्या प्रभूला सोपं व्हावं म्हणून आपल्या अंगावर असलेले जे अलंकार आहेत ते उत्तरीय वस्त्रामध्ये गुंडाळून खाली फेकते आणि जाताना कसा संदेश देते पा,
जो संदेश सीता मातेनं दिलेला आहे त्या संदेशाच्या ओव्या व्यवस्थित मोठ्या अक्षरामध्ये लिहून आपल्या घराच्या भिंतीवर लावून ठेवा. त्यातल्या त्यात तो संदेश कुणाला आहे? आपल्याला नाही आहे, या माता भगिनींना आहे. त्या ओव्या मी वाचून दाखवतो. ती सीता माता बोलते की अरे रावणासारख्याच्या बाहुपाशामध्ये मला अडकावं लागलं, या दुष्टाच्या खांद्यावर बसून जाण्याचा दुर्योग मला प्राप्त झाला. कशामुळे? याचं एकमेव कारण माझ्या नवऱ्याजवळ मी हट्ट धरला म्हणून. म्हणून त्या स्त्रियांना संदेश देत आहे. भ्रताराशी जे मागणे ते स्त्रियेचे निंदेजिने, मागण्या निमित्त मज रावणे आकर्षणे निजबंदी. मी ते सोनेरी जोडीचा हट्ट धरला म्हणून माझे प्रभू त्या हरिणाच्या पाठीमागे गेले. ते जोपर्यंत पर्णकुटी होते तोपर्यंत कोणाची येण्याची हिंमत नव्हती, आणि ते प्रभू कर्णकोटीत नाहीत हे पाहून त्या रावणानं मला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. म्हणून भ्रतार जे दे संतोषोन ते स्त्रियेसी अति पावन. आपल्या पतिदेवानं प्रसन्नतेनं जे दिलं असेल ते घ्या. स्वमुखे मागता आपण दुःख दारुण पावले. मी स्वतःहून सोनेरी चोळी मागितली म्हणून मला हे दुःख भोगावं लागतंय. माझ्या मागण्याची कथा माझी मदची गाली घाता. मी भगवान प्रभू रामचंद्रांना का अंतरली? मी त्यांच्या आज्ञेचा अवलंब केला, मी स्वतःहून मागितलं म्हणून. या 3 ओव्या जरी तुम्ही नुसत्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवल्या माता भगिनींनो, तर तुमचा संसार कधीच उद्ध्वस्त होणार नाही. कारण आपले संसार जे उद्ध्वस्त होतात केवळ हट्टापायी. अध्याय अरण्यकांडातला 17वा अध्याय, त्याच्यामध्ये सुंदर अशा प्रकारचा हा पॉइंटच आहे, पॅरेग्राफच आहे. सीता माता माता भगिनींना संदेश देते, आपल्या पतीनं प्रसन्नतेनं जे दिलेलं असेल त्याचं ग्रहण करा, मागू नका. जर समजा तुम्ही पतीजवळ नाही मागितलं तर तुम्हाला आयुष्यभर कशाची भीती नाही. मग आता पुढे सीता माता लतावेलींना आवाहन करते, पर्वताच्या दगडांना आवाहन करते, सगळ्यांसमोर आपला आक्रोश करते. मग हे कोणीतरी त्या सीता मातेला घेऊन चाललाय. हे वनक्रीडेसाठी गेलेला जटायू पक्षीराज ते पाहतो आणि धावत धावत येतो. पाहतो तो हा रावण सीता मातेला घेऊन चाललाय. तो पक्षीराज जटायू त्या रावणाशी घनघोर युद्ध करतो, त्याचा रथ मोडून टाकतो, त्याचे घोडे मारून टाकतो. नाथ महाराजांनी काय काय मारलं, काय काय मोडलं त्याचंही वर्णन केलेलं आहे. शेवटी त्याला इतका घायाळ करतो हा जटायू, कारण जटायूची शक्ती फार मोठी. आणि हा जटायू त्या सीता मातेला रावणाच्या ताब्यातून सोडवतो आणि त्या रावणाची पिटाई केल्यानंतर तो रावण अगदी निर्लज्जासारखा पळ काढतो, पुढे निघून जातो. परंतु जाता जाता विचार करतो की एवढ्या प्रयत्नानं आपण या सीतेला मिळवली, परंतु या पक्षानं आपल्याला पचू दिली नाही. आता याच्या जवळ जाऊन याला कपटानं का होईना, खोटं बोलून का होईना याला फसवलं पाहिजे आणि मग या सीतेला पुन्हा घेऊन झालं पाहिजे. म्हणून हा मार खाल्लेला रावण, जटायूनं झोडपलेला रावण हा पळून गेलेला पुन्हा परत आला आणि त्या पक्षीराजांना बोलतोय, हे पक्षीराज, तू रामाचा भक्त आहे असं मला माहिती आहे आणि रामाचे भक्त कधी खोटं बोलत नसतात हे आम्हाला माहिती आहे. तर मी जे बोलेल ते खरं सांगशील? म्हटले हो. मग सांग तुझं मरण कशात आहे? त्या पक्षीराज जटायूने सांगितलं, माझं मरण माझ्या पंखामध्ये आहे. जटायूने विचारलं की तुझं मरण कशात आहे? त्याने खोटं सांगितलं, माझं मरण माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे.
मग याच्या पायाचा अंगठा फोडल्यानंतर हा निश्चित मरणार. म्हणून तो भक्तराज जटायू, पक्षीराज जटायू आकाशामध्ये उंच उडी घेतो आणि उडी घेऊन याच्या डाव्या पायाच्या अंगठ्याचा घाव घेणार, तो अंगठा फोडणार. तेवढ्यामध्ये हा कपटी रावण वरून त्याचे पंख छाटतो. पंख छाटल्यामुळे तो बिचारा हतबल होतो आणि या जटायूच्या समोर त्या सीतामातेला पुन्हा उचलतो आणि आकाशमार्गाने निघून जातो. आकाशमार्गाने जात असताना भगवान प्रभू रामचंद्र इकडे ज्या हरिणाकडे आहेत, इकडे लक्ष्मणाची आणि प्रभूची भेट होते. आता तो भाग आपण नंतर बघूया. मग पुढे तो रावण आकाशमार्गाने जात असताना सीतामाता विलापच करत असते. पुढे जात असताना ऋषमुख नावाचा पर्वत लागतो. त्या ऋषमुख पर्वताच्या शिखरावर 4-5 लोक बसलेले असतात. ते नळ, नीळ, जांबुवंत आणि हनुमंत हे तरी आपल्याला मदत करतील म्हणून त्या सीतामातेनं आपल्या अलंकाराची गाठोडी ती खाली सोडली आणि ती नेमकी पडली हनुमानजीच्या हातामध्ये. मग त्याही वेळेला हनुमानजीनं याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु हनुमानजीला तो पाठलाग पूर्ण करता आला नाही. त्या कन्याकुमारीपर्यंत गेलेत, परंतु त्या समुद्राच्या पलीकडे हा सीतामातेला घेऊन गेला. मग त्यावेळेला काही लोकांशी शंका उपस्थित करतील की मग हनुमानजी तर एवढे बलवान होते, मग त्यावेळेला सीतामातेची सुटका का करू शकले नाही. तर त्याही बाबतीमध्ये कथानक असं आहे की हनुमानजीलाही त्या बाबतीमध्ये सौम्य शाप होता. कारण हनुमानजी लहान असताना शेवटी वानर कुळात जन्माला आलेले, तेही काही ऋषीमुनी लोकांजवळ राहायचे. ऋषीमुनी लोकांच्या लंगोट्या फेकून द्यायचे, त्यांचे पूजेची शालिग्राम फेकून द्यायचे. मग त्यावेळेला ऋषीमुनी लोकांनी त्यांना शाप दिलेला होता की तुझ्या स्वामीचं दर्शन होईपर्यंत तुझी जी शक्ती आहे ती लोप पावलेली राहील. तुझ्या स्वामीचं दर्शन झालं की तुझी शक्ती अनंतपटीनं वाढल्याचा अनुभव तुला येईल. मग ज्या वेळेला रामाचं दर्शन होतं त्यावेळेला हनुमानजीची शक्ती पुन्हा प्रगट होते. मग शेवटी हनुमानजी ते काही सगळे वानर मंडळी तिथून परत येतात. हा लंकेमध्ये सीतामातेला घेऊन जातो, अशोकवनात ठेवतो. आता इकडे बघा, भगवान प्रभू रामचंद्र त्या मारीच्याला मारल्यानंतर तिथं बसलेले असतात, परंतु बसलेले असताना त्यांची बैठक अशी असते, झोपलेले असताना बैठक अशी असते. प्रभू रामचंद्रांची पाठ जमिनीला लागलेली आहे आणि एका गुडघ्यावर दुसरा पाय टेकून भगवान प्रभू रामचंद्र बसलेले आहेत, झोपलेले आहेत. ते पाहिलेले निजलेले भगवान प्रभू रामचंद्र पाहता बरोबर लक्ष्मणजी तिथे जातो आणि गेल्यानंतर प्रभू बोलतायत, लक्ष्मणा, मी तुला आज्ञा दिली होती की मी परत येईपर्यंत आश्रम सोडायचा नाही. तू आश्रम सोडून इकडे आला, निश्चित तिकडे काहीतरी अनर्थ घडलेला आहे. म्हणून दोघंही भाऊ पुन्हा चालत चालत या पंचवटीमध्ये येत आहेत. पंचवटीमध्ये आल्यानंतर पाहतायत सीता दिसत नाही, कुठे गेली असेल. मग आता भगवान प्रभू रामचंद्र त्या सीतामातेच्या शोधासाठी सगळीकडे वणवण भटकतायत आणि त्या परिसरातल्या लतावेलींनाही अगदी विव्हळ होऊन विचारतायत, अहो माझी सीता तुम्ही बघितली का. पर्वताच्या दगडांना छातीशी कवटरतायत, माझी सीता तुम्ही बघितली का. झाडांना झुडपांना विचारतायत, माझी सीता बघितली का. लतावेलींना विचारतायत, माझी सीता बघितली का. असा सीतामातेचा शोध घेत घेत पुढे जात असताना विव्हळत पडलेला रक्ताच्या थारोड्यात पडलेला पक्षीराज जटायू भगवान प्रभू रामचंद्रांना दिसतो आणि प्रभू रामचंद्रांना त्या जटायूचं दर्शन होताबरोबर प्रभू त्याच्याजवळ जात आहेत. त्यावेळेला तो पक्षीराज जटायू प्रभूची क्षमा मागतो, प्रभू मला क्षमा करा, माझ्या डोळ्यासमोर त्या रावणानं सीतामातेला चोरून नेलं, परंतु मी त्या सीतामातेची सुटका केली, परंतु त्याने कपटाने मला फसवलं आणि माझे पंख छाटलेत, परंतु मी सीतामातेचं संरक्षण करू शकलो नाही, त्याबद्दल मला क्षमा करा. त्या जटायूचं केवढं भाग्य. भगवान प्रभू रामचंद्र त्या जटायूला जटायू म्हणतच नव्हते, काका म्हणायचे. काका, कारण काल नातं तुम्हाला सांगितलेलंच होतं त्यांचं. मी तुम्हाला पुन्हा जिवंत करतो, सीतेच्या शोधाची मला मदत होईल तुमची. तो पक्षीराज बोलताय, प्रभू मला आता तुम्ही जिवंत करू नका,
कारण ज्या रामाचं स्मरण करून, ज्या रामाच्या नामाचा आठव करून, ज्या रामाचं स्वरूप पाहून देह सोडायचा असतो, तो सुवर्णक्षण मला आज प्राप्त झालेला आहे. ज्या वेळेला मला मरण येईल त्यावेळेला तुम्ही माझ्या डोळ्यासमोर राहाल की नाही शंका आहे. म्हणून आजचा दिवस मला पुढे भेटेल की नाही सांगता येत नाही. म्हणून मला जिवंत करू नका. तुम्ही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असे शक्तिमान आहात. तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही त्याची मला खात्री आहे. बघा भगवान प्रभू रामचंद्र किती दयाळू. तो काका पक्षीराज जटायू त्याचं मुंडकं भगवान प्रभू रामचंद्रांनी आपल्या मांडीवर घेतलं, त्याच्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला विनंती केली की काका आता तुम्ही स्वर्गात जाणार. स्वर्गात गेल्यानंतर माझ्या बापाची आणि तुमची भेट होईल. त्यावेळेला राजा दशरथाला म्हणजे माझ्या बापाला हा समाचार सांगू नका की सीतेचं अपहरण रावणानं केलं. कारण हा समाचार जर त्यांना सांगितला तर ते त्या वैकुंठातून आहे तसे लंकेत जातील, तिथं रावणाला मारून टाकतील. आणि दुसरा संशय त्यांना पुन्हा असा येईल, त्यांना असं मनात वाटेल की आमच्या सूर्यकुलामध्ये अशी औलाद तयार झाली की त्यांना एका स्त्रीचं संरक्षण करता आलं नाही. म्हणून तुम्ही हा समाचार त्यांना सांगू नका. त्या पक्षीराज जटायूला आपल्या मांडीवर घेतलं. काय त्या जटायूचं भाग्य की राजा दशरथाला 4 मुलं, परंतु प्राणोत्क्रमण होते वेळी एकाही मुलाला मांडी देण्याचं सौभाग्य मिळालं नाही. किंवा एकाची मांडी त्या राजा दशरथाला मिळाली नाही. 2 पोरं वनवासात, 2 पोरं मामाच्या घरी. परंतु जी मांडी भगवान राजा दशरथाला मिळाली नाही ती मांडी या पक्षीराज जटायूला मिळाली. त्या जटायूची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान प्रभू रामचंद्र आपला दिव्य धनुष्यबाण जमिनीत सोडतात. जमिनीतलं तीर्थ बाहेर काढतात आणि त्या तीर्थ त्यांच्या तोंडात टाकतात. तोंडात टाकल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्रांचे गुण, भगवान प्रभू रामचंद्रांचं रूप याचा आठव करता करता तो पक्षीराज जटायू आपली जी प्राणज्योत आहे ती प्रभूच्या चरणी विलीन करतो. आणि प्रभूच्या चरणी विलीन केल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला त्या परिसरातली लाकडं जमा करायला सांगतात. चिता रचतात आणि आपल्या बापाचे अंत्यसंस्कार आपण जसे करतो त्या पद्धतीनं या जगाचा बाप त्या पक्षीराज जटायूचे अंत्यसंस्कार करतात. ही घटना कोणत्या ठिकाणी घडली, कशी घडली हे जर तुम्हाला बघायचं असेल, आपण आता नाशिककडे आलेला आहात. इथून जवळच इगतपुरी तालुक्यामध्ये टाकेद नावाचं एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हां इगतपुरी तालुका ना. सर्व तीर्थ टाकेद अतिशय सुंदर परिसर आहे, मनमोहक परिसर आहे. तिथं जाता बरोबर फक्त भक्तराज जटायू आणि प्रभूचीच मूर्ती डोळ्यासमोर येते असं ते पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गेल्यानंतर कधीतरी बघा, त्यात पवित्र तीर्थक्षेत्राचं दर्शन घ्या. सियावर रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमानजी महाराज की. मग आता पुढे बघा, भगवान प्रभू रामचंद्र त्या वनामध्ये फिरत असताना लतावेलींना विचारतायत, हो माझी सीता बघितली का? झाडाझुडपांना विचारतायत, माझी सीता बघितली का? पर्वताच्या दगडांना विचारतायत, माझी सीता बघितली का? असा सीता मातेसाठी विलाप करणारे हे भगवान प्रभू रामचंद्र जगन्माता पार्वतीला दिसतात. त्यावेळेला भगवान शंकर दक्षिणेकडून उत्तरेकडे पर्यटनासाठी कुठे निघालेले असतात देव जाणे. कुठे निघालेले असतात देव जाणे. मग ती पार्वती त्या पुष्पक विमानात बसलेले असताना ती पार्वती माता त्या विमानातून खाली डोकावून पावते. खाली डोकावून पाहिल्यानंतर हे विलाप करणारे भगवान प्रभू रामचंद्र त्या आपल्या पार्वती मातेला दिसतात. ती पार्वती माता भगवान शंकरांना बोलते,
अहो भगवान, तुम्ही कोणाचं भजन करता हो? भगवान भोलेनाथांनी सांगितलं, मी माझ्या रामाचं भजन करतो. रामाचं भजन करतो असं म्हटल्याबरोबर ती पार्वती माता हिनवायला लागली. म्हटले वा वा भक्त आणि वा वा देव. म्हटले काय झालं? म्हटले वा वा भक्त वा वा देव म्हणायला काय झालं? म्हटले ठीक आहे, तुम्ही ज्या देवाचं भजन करता ना तो देव दाखवू का म्हटले तुम्हाला? म्हटले कुठे आहे? म्हटले जरा या विमानाच्या खिडकीजवळ. विमानाच्या खिडकीजवळ भगवान शंकर आले आणि पार्वती माता वरून असा अंगुली निर्देश करते, बोटानं खुणावते, तुम्ही ज्या रामाचं भजन करता ना तो तुमचा राम पहा कसा बायकोसाठी रडतोय म्हणे, बायकोसाठी विलाप करतोय. भगवान भोलेनाथ बोलतायत, देवी हे माझ्या रामाची लीला आहे. माझा राम विलाप जरी करत असला तरी तो प्रत्यक्ष परब्रह्म भगवान आहे. तो पाप पुण्यापेक्षा वेगळा आहे. परंतु ते पार्वती मातेला आवडायला तयार नाही, म्हणजे पटायला तयार नाही. पार्वती माता म्हणते, ते जर परब्रह्म स्वरूप असतील तर असा विलाप का करतायत? आणि ते जर परब्रह्म स्वरूप असतील तर त्यांची परीक्षा घेऊ. भोलेनाथ म्हटले, हे बघ, तुझी जरी परीक्षा घ्यायची इच्छा असली तरी तू सगळ्या देवांची परीक्षा घेऊ शकते, परंतु रामाची परीक्षा तुला घेता येणार नाही. कारण राम हे बेसावध दैवत नाही. आणि रामाच्या परीक्षेमध्ये ध्यानात ठेव, कॉपी करायला अजिबात चान्स नसतो. रामाच्या परीक्षेत तू उत्तीर्ण होणार नाही. परंतु भगवान भोलेनाथ समजावून सांगताय तरी ती पार्वती माता ऐकायला तयार नाही. मग त्या भगवान प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेण्यासाठी त्या पार्वती मातेनं हुबेहूब सीता मातेचं रूप धारण केलं. आणि सीता मातेचं रूप धारण केल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी विलाप करत होते त्या परिसरात येऊन उभी राहिली एका झाडाच्या बाजूला. प्रभू इकडे विलाप करत होते, हे सीते, हे सीते, हे सीते म्हणता बरोबर त्या सीता मातेच्या आवाजामध्ये ही कृत्रिम पार्वती माती सीता इकडून त्याच आवाजामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करते, हा मी इकडे आहे, हा मी इकडे आहे. भगवान प्रभू रामचंद्रांनी हा आवाज ओळखला की हा माझ्या सीतेचा आवाज नाही, हा कुठेतरी कृत्रिम आवाज दिसतोय, हा कृत्रिम आवाज दिसतोय. प्रभू रामचंद्रांचा सारखा विलाप सुरूच आहे. तेवढ्यामध्ये ती पार्वती माता सीता मातेचं रूप घेतलेली त्या झुडपाच्या बाजूला सहज प्रभू रामचंद्रांच्या समोर येते. प्रभू रामचंद्र ध्यानस्थ आहेत, डोळे लावलेले आहेत. ही सीता मातेचं रूप घेतलेली पार्वती समोर आली आहे. लक्ष्मण असा विचारात पडला, ही सीता माता समोर असताना हा पाहू कसा काय विलाप करतोय, यांना कळत नाही का की ही सीता आली आहे. शेवटी लक्ष्मणजी सांगतायत, दादा अहो ते सीता माता समोर आहे ना, तुम्ही कशासाठी विलाप करतायत? लक्ष्मणानं हे बोल ऐकता बरोबर लक्ष्मणावर प्रभू रामचंद्र हात उगारतायत. लक्ष्मणा, तुला नाही कळणार हे काही. शेवटी ती पार्वती माता पुढे आली. त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्रांनी आपल्या अमृतवाणीतून आपल्या पवित्र मुखातून 2च शब्द बाहेर काढलेत. ते शब्द कसे आहेत पहा. तू का आई, कसे शब्द आहेत. तू का आई भगवान शंकरांना सोडून इकडे कशासाठी आली? आता असं ओळखल्यानंतर त्या पार्वती मातेचं कसं झालं शिलो? हां, त्या पार्वती मातेचा चेहरा पाहण्यासारखा झाला. तो चेहरा कसा झाला, त्यावेळेला जर फोटोग्राफर राहिला असता तर आताही तो चेहरा तुम्हाला दाखवला असता. एकदम आईस्क्रीम. हिरमुसली, लज्जित झाली, शरमिंदी झाली, भगवान शंकराकडे आली. त्यावेळेला भगवान शंकर बोलतायत, देवी घेतली का रामाची परीक्षा? रामाची परीक्षा घेतली का म्हटल्यानंतर ते म्हणायला लागले, आता ती गोष्ट काढू नका. म्हटलं का काढू नका? तुला मी सांगितलं होतं ना की राम बेसावध दैवत नाही आहे, रामाची परीक्षा घेणं सोपं नाही आहे. त्यावेळेला भगवान भोलेनाथांना ती प्रार्थना करते,
की प्रभू भगवान परब्रह्म स्वरूप आहे त्याची मला आता अनुभूती आली, परंतु हे परब्रह्म स्वरूप जाणण्यासाठी ज्या ज्ञानाची गरज आहे ते ज्ञान कसं असतं ते मला सांगा ना. त्यावेळेला भगवान भोलेनाथ बोलत आहेत की देवी तू जरी माझी अर्धांगिनी असली तरी आज मी तुला ज्ञान सांगू शकत नाही, कारण ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी जी लायकी असावी लागते, ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी जो अधिकार प्राप्त करून घ्यावा लागतो, ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी जी पात्रता अंगी असावी लागते ती पात्रता तू गमावलेली आहे. कारण ज्ञान कोणाला होतं? श्रद्धा वा लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. मग ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिमचिरेणाधिगच्छति. तर ज्ञान प्राप्त करून घेण्याची जी लायकी असते तू गमावलेली आहे. कारण जो दुसऱ्याच्या बुद्धीचा अंत पाहतो त्याला ज्ञान कधीच सांगू नये. जो कुत्सित बुद्धीनं प्रश्न विचारतो त्याला ज्ञान कधीच सांगू नये. मी तुला सांगितलं होतं तू माझ्या प्रभूची परीक्षा पाहण्याकरता गेली ना, आज मी तुला ज्ञान सांगू शकत नाही. आणि एवढंच नाही, आता तुला तर मी अर्धांगिनी जरी असली तरी माझ्यासोबत नेऊ शकत नाही, कारण माझ्या आराध्य देवतेनं तुला आई म्हटलेलं आहे. मग माझ्या आराध्य देवतेनं जर तुला आई म्हटलं तर माझी तू आजी झाली. म्हणून तू आता इथंच उभी राहा. मग आता ते कुठे कुठे आहे बरेच ठिकाणं दाखवले जातात. आपण तुकाई तुळजाई माता तिलाही ते स्वरूप मानतो. त्या अकलूसच्या पुढे गेल्यानंतर एक सुंदर अशा प्रकारचं म्हाडुंग्याचं देवस्थान आहे. त्या परिसरातले लोक सांगतात की ही घटना इथं घडली. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे, तिथं शिंदेवाडीजवळ असे एक ठिकाण आहे देवीचं, भगवान शंकर देवीचं मंदिर. त्या परिसरातले लोक सांगतात ही घटना इथं घडली. जी कुठं घडली असेल ती देवाला माहिती, परंतु ही घटना घडली हे निश्चित. सियावर रामचंद्र भगवान की, भगवान प्रभू रामचंद्र भगवान की. म्हणून बघा आता हे जे रामायण आहे किती पवित्र आहे. हे रामायण जे आहे किती लोकप्रिय आहे. आणि त्यातल्या त्यात नाथ महाराजांनी ह्या रामायणामध्ये ज्या अशा काही घटना दाखवलेल्या आहेत ना, की त्या घटना सांगायला, विस्तार करायला जर तुम्ही वेळ दिला तर जो आनंद मिळेल तो काही वेगळा मिळेल. कारण हे भगवान महर्षी वाल्मिकांनी जे रामायण दिलं हे रामायण त्रिभुवनामध्ये आवडतं झालं. त्रिभुवनामध्ये सगळ्यांना आवडतं झालं. आणि रामायणाची आवड वाढल्यामुळे सगळे लोक हे रामायणावर दावा करायला लागले. 3 लोक दावा करायला लागले, हे रामायण आमचं आहे, हे रामायण आमचं आहे, हे रामायण आमचं आहे. मग ते 3 लोक दावा करणारे कोणते? स्वर्गातले देव लोक, मृत्यू लोकातले मानव आणि पाताळातले स्पन्नक म्हणजे सर्प. सर्प म्हणायला लागले की भगवान प्रभू रामचंद्र आमच्यावर शयन करतात म्हणून रामायणावर आमचा अधिकार आहे. देव लोक म्हणायला लागले की आम्ही रामाचे अंश आहोत म्हणून रामायणावर आमचा अधिकार आहे. परंतु मृत्यू लोकातले मानव जे होती ना, माणसं जी होती ना, ते देवांपेक्षा सापांपेक्षा हुशार. ते म्हणायला लागले देवांनो तुम्ही जरी त्या रामाचे अंश असलात, सापांना म्हणायला लागले तुमच्यावर जरी देव शयन करत असलात तरी या रामायणावर आमचा अधिकार आहे. का तर या देवानं हे जे कार्य केलं हे मानवाचा वेश धारण करून कार्य केलेलं आहे म्हणून रामायणावर आमचा अधिकार आहे. मग हे 100 कोटी रामायण प्रत्येकजण हक्क दाखवायला लागला. मग त्यांना काही सज्जन लोकांनी सल्ला दिला, अरे रामायण ही इस्टेट फार मोठी आहे, भांडण कशासाठी करता, योग्य माणसाची निवड करा आणि या रामायणाची वाटणी करून घ्या. पण म्हटलं ही वाटणी कोण करून देणार आपल्याला? वाटणी करून देणारा हा पक्षपाती नको, निरपेक्ष असायला पाहिजे, समदर्शी असायला पाहिजे. म्हटलं असे पक्षपात न करताना वाटणी करून देणारा कोण असेल? म्हटले पक्षपात न करताना वाटणी करून देणारा या जगतामध्ये एकच देव आहे, तो म्हणजे भोलेनाथ. भगवान शंकराकडे जा, भगवान शंकर तुमची सारखी वाटणी करून देतील. मग हे रामायणाची पोथी, हे रामायणाचा ग्रंथ घेऊन भगवान शंकराकडे गेले. हे 3 लोक कोण? सर्प, मानव आणि देव. आणि हे सगळे लोक भगवंताला प्रार्थना करतायत, हे भगवान हे 100 कोटी रामायण आहे, या रामायणाच्या विषयी 3घही लोकांचे भांडणं सुरू आहेत
आणि हा पक्षपात न करताना तुम्ही वाटणी करून देणार म्हणून आमचा सर्वांचा तुमच्यावर विश्वास आहे, म्हणून ही रामायणाची वाटणी तुम्ही आम्हाला करून द्या. भगवान भोलेनाथ म्हटले काही हरकत नाही, परंतु पक्षपात न करताना मी अगदी वैरभाव न करताना अगदी जरूर वाटणी करेल, पण माझ्यावर सगळ्यांचा विश्वास आहे ना. म्हटले हो. मग बघा, तो रामायणाचा ग्रंथ चौरंगावर समोर ठेवला. वाटणी करण्याकरता भगवान प्रभू रामचंद्र आपले भगवान शंकर बसलेले आहेत. ज्यांना ज्यांना वाटून द्यायचं आहे हे तिघही लोक पुढे बसलेले आहेत, सर्प, मानव आणि देव. आता 100 कोटी रामायण, शतकोटी रामायण ते वाटायचं आहे, 100 कोटी श्लोक. मग या 100 कोटी श्लोकातले पहिला वाटा भगवान शंकराने जाहीर केला. प्रभू रामचंद्रांचं स्मरण केलं आणि सगळ्यांना आवाहन केलं की मानवांनो, सर्पांनो, देवांनो ऐका, 100 कोटी श्लोकाची कुठलाही पक्षपात न करताना मला तुम्हाला वाटणी करून द्यायची आहे. म्हणून या 100 कोटी श्लोकांपैकी देवांनो 33 कोटी श्लोक तुम्ही घ्या, सर्पांनो 33 कोटी श्लोक तुम्ही घ्या, मानवांनो 33 कोटी श्लोक तुम्ही घ्या. आता 100 कोटी मधले 99 कोटी गेले, राहिले किती? 1 कोटी. 1 कोटी म्हणजे किती लाख? 100 लाख. भगवान प्रभू रामचंद्रांचं स्मरण करून भोलेनाथांनी दुसरा वाटा जाहीर केला. हे बघा देवांनो, सर्पांनो, मानवांनो, या 100 लाखांपैकी 33 लाख तुम्ही घ्या, सर्पांनो 33 लाख तुम्ही घ्या, मानवांनो 33 लाख तुम्ही घ्या आणि देवांनो 33 लाख तुम्ही घ्या. आता 100 लाखांपैकी 99 लाख गेले, किती राहिले? 1 लाख. 1 लाख म्हणजे किती हजार? 100,000. भगवान प्रभू रामचंद्रांचं भोलेनाथांनी स्मरण केलं आणि पुढचा वाटा जाहीर केला. देवांनो, सर्पांनो, मानवांनो ऐका, या राहिलेल्या श्लोकांपैकी 33,000 देवांनो तुम्ही घ्या, 33,000 सर्पांनो तुम्ही घ्या, 33,000 मानवांनो तुम्ही घ्या. मग आता 100,000 33,000 वाटले, आपले 99,000 वाटले, किती राहिले? 1,000. 1,000 राहिल्यानंतर पुढचा वाटा जाहीर केला प्रभू रामचंद्रांचं स्मरण करून. हे बघा देवांनो, सर्पांनो, मानवांनो, याच्यातले 300 श्लोक तुम्ही घ्या, सर्पांनो 300 श्लोक तुम्ही घ्या, मानवांनो 300 श्लोक तुम्ही घ्या. आता 1,000 मधले 900 वाटले, राहिले किती? 100. या 100चा वाटा जाहीर करत असताना पुन्हा आवाहन केलं भगवंताचं स्मरण करून की हे बघा देवांनो, सर्पांनो, मानवांनो, या 100 श्लोकांपैकी 33 श्लोक देवांनो तुम्ही घ्या, 33 श्लोक सर्पांनो तुम्ही घ्या, 33 श्लोक मानवांनो तुमच्यासाठी. मग आता 100 श्लोकांपैकी 33 99 वाटले, राहिला किती? 1. जो 1 श्लोक शिल्लक राहिला तो अनुष्टुप छंदाचा राहिला. अनुष्टुप छंदाचा प्रकार असा असतो की त्यामध्ये 32 अक्षर असतात, 16 अक्षरांच्या 2 ओळी असतात. म्हणायची पद्धत अशी असते की 8 अक्षरांचे 4 तुकडे करायचे. आता बघा, वाटेकरी 3 अक्षर राहिले 32 शिल्लक, 33 जर अक्षर शिल्लक राहिले असते तर 11 त्रिक 33 करून मोकळे झाले असते. म्हणून भगवान शंकराने सगळ्यांना समजवलं की हे बघा आतापर्यंत तुमच्या इस्टेटीचा सारखा वाटा मी तुम्हाला पाडून दिला, पण आता थोडी अडचण आहे. तुम्ही वाटेकरी 3 आहात, अक्षर शिल्लक फक्त 32 आहेत. 33 अक्षर जर शिल्लक राहिले असते तर मी 11 त्रिक 33 करून मोकळा झालो असतो. परंतु जोपर्यंत वाटणी करता येईल तोपर्यंत मी कसूर करणार नाही, तुमचा योग्य वाटा पाडून देईल. 32 अक्षर शिल्लक आहे ना, त्या 32 अक्षरापैकी देवांनो 10 अक्षर तुम्ही घ्या, सर्पांनो 10 अक्षर तुम्ही घ्या, मानवांनो 10 अक्षर तुम्ही घ्या. आता 32 मधले 30 अक्षर गेले,
राहिले किती? 2. जे 2 अक्षर राहिले ते रा आणि म, रामायणाचं सार. भगवान भोलेनाथांनी हा युक्तिवाद केला आणि त्यांना सर्वांना सांगितलं, हे बघा, आता तुम्ही वाटेकरी 3 आहात, शिल्लक राहिलेले अक्षर 2 आहेत. जर 3 अक्षर राहिले असते तर मी तुम्हाला सारखे वाटून दिले असते. आता 2 अक्षर कोणाला द्यायचे? ज्याला नाही भेटलं तो पुन्हा तक्रार करेल. मग काय करायचं? या तिघांनी सांगितलं, भोलेनाथ, तुमच्यावर आमचा विश्वास आहे, तुम्ही जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असेल. भोलेनाथांनी हुशारी केली. ते म्हणायला लागले, हे बघा, हे तुमची 100 कोटी श्लोकांची इस्टेट, एवढी स्थावर मालमत्ता मी तुम्हाला पक्षपात न करताना वाटून दिली. व एवढं तुमचं मोठं काम केलं, माझं काही कमिशन मला देणार की नाही? म्हटलं, तुम्हाला काय कमिशन पाहिजे? म्हटलं, हे 2 अक्षरं देऊन टाका, बाकीचं काही देऊ नका. यांना असं वाटलं, एवढी इस्टेट आपल्याला भेटली, हे 2 अक्षरानं काय होतं आपल्याकडून? शेवटी ते 2 अक्षरं भगवान शंकराने घेतले आणि तेव्हापासून हे अमृतपान करायला सुरुवात केली. म्हणून ते भोलेनाथ त्याचं भजन करत आहेत. भजन करी, भजन करी महादेव, भजन करी, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, सदाशिव राम पूजी सदाशिव, सदाशिव राम पूजी सदाशिव. भजन करी महादेव, भजन करी महादेव, राम पूजे सदाशिव, सदाशिव राम पूजे सदाशिव, सदाशिव राम पूजे सदाशिव. भजन करी, भजन करी महादेव, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, सदाशिव राम पूजी सदाशिव, सदाशिव राम पूजी सदाशिव. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, सदाशिव राम पूजे सदाशिव, सदाशिव राम पूजे सदाशिव. भजन कसं करतायत? जय 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 राम 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 सदा शिव. बोला सर्व. जय 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 राम सदाशिव, जय 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 राम 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 सदा शिव. जय जय राम सदाशिव, जय 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 राम 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 सदा शिव. जय जय
महादेव राम पूजी सदाशिव सदाशिव राम पूजी सदाशिव सदाशिव राम पूजी सदाशिव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव राम पूजी सदाशिव सदाशिव राम पूजी सदाशिव सदाशिव राम सियावर रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान जी महाराज उमापती महादेव की. भगवान शंकरांनी रामनामाचं रसपान केलंय म्हणून रामनामाचा महिमा भगवान शंकर जेवढा जाणतात तेवढा कोणीही जाणत नाही. कारण भगवान शंकरांना रामनामाचा जप किती प्रिय आहे आमच्या ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे. आत्मा जो शिवाचा राम जप आत्मा जो शिवाचा. भगवान शंकरांना आत्म्या एवढा हा रामनामाचा जप प्रिय आहे. कारण आत्म्यात सगळे लोक जो प्रेम करतात ते आत्म्यासाठीच करतात. आपण नेहमी ऐकत असतो की आत्म्यासारखी कोणती वस्तू कोणाला कुठेही प्रिय नाही. आणि याची कबुली भगवान शंकर देतात की रामनामाविषयी माझी केवढी आवड आहे, रामनामाचा प्रभाव माझ्यावर केवढा आहे की मी काशीसारख्या क्षेत्रामध्ये राहतो, काशीच्या गल्लीबोळातून भटकतो आणि मृत्यूशय्येवर पडलेली जी लोक आहेत ना त्यांचा उद्धार झाला पाहिजे म्हणून बळजबरीनं त्यांच्या कानाजवळ जातो आणि त्यांच्या कानामध्ये रामनामाचा मंत्र देतो. अहम भवानी जपन कृतार्थो वसामि काश्या मनीषं भवान्या मुमूर्ष मानस्य विमुक्तयेहं दिशामि मंत्रं तव राम नाम. एवढंच नाही, प्रभू रामचंद्रांच्या समोर अशी कबुली देत आहेत. प्रभू, ज्या वेळेला देव आणि दैत्यांनी समुद्राचं मंथन केलं त्यावेळेला मला या सगळ्यांनी हलाहल विष पाजलं. विषाचे काही प्रकार आपल्या शास्त्रामध्ये आहेत. जसे अमृताचे प्रकार आहेत तसे विषाचे प्रकार आहेत. काकोल, कालकूट, हलाहल. तर हलाहल, काकोल, कालकूट इतके भयंकर विष आहेत की बाकीचे विष तुम्ही घेतल्यानंतर दवाखान्यात गेले, लागलीच उपचार झाले तर विष घेतलेली माणसं जिवंत असल्याची उदाहरणं आहेत. परंतु हलाहल, काकोल आणि कालकूट हे जे विष आहे ना, नुसता थेंब जरी जिभेला लागला, तुम्ही काही जरी उपाय केले तरी कोणी जगू शकत नाही. भगवान शंकर बोलत आहेत की या देव आणि दैत्यांनी समुद्राच्या मंथनाच्या वेळेला हलाहल विष मला पाजलं, परंतु ते एवढं भयंकर विष, एवढं जालिम विष मी पचवू शकलो देवा, फक्त तुझं रामनाम माझ्या कंठात होतं म्हणून. श्रीराम नामाक्षरमंत्र बीजं जाप्यं मदीयं परमामृतं मे समुद्रजातं गरलं वृथा कृतं ध्येयं मदीयं सतु रामचंद्रः. त्या रामनामाच्या योगाने मी हे विष पचवू शकलो. रामनाम माझ्या कंठात होतं म्हणून हे हलाहल विष त्या घशाच्या खाली उतरू शकलं नाही. आणि घशाच्या खाली न उतरल्यामुळे फक्त कंठात राहिलं. त्याचा परिणाम फक्त एवढा झाला की माझा कंठ निळा पडला. परंतु तेव्हापासून माझे भक्त प्रेमाने मला नीलकंठेश्वर या नावाने ओळखायला लागले. म्हणून या रामनामाचा एवढा प्रभाव माझ्यावर आहे की रामनाम नुसतं माझ्या जिभेवर आलं तर माझी अवस्था कशी होते या रामायणात नाथ महाराज लिहित आहेत. श्रीराम नाम युग्म अक्षर वाचेसी येता एकवार सर्वांगी अमृताचा पूर
वेगवत्तर चालिरा. आमच्या जगद्गुरूंच्या भाषेत जर बोलायचं, कंठी प्रेम दाटे नयनी नीरलो. प्रेम दाटे नयनी कंठी प्रेम दाटे नयनी कंठी प्रेम दाटे कंठी प्रेम दाटे नयनी नीरलोटे. कंठी प्रेम दाटे नयनी नीरलोटे. कंठी प्रेम दाटे नयनी कंठी प्रेम दाटे नयनी हृदयी प्रगटे रामरूप. हृदयी प्रगटे रामरूप. मग राम नामी उपजे आवडी. मग राम नामी उपजे आवडी. प्रगटे राम रूप हृदयी प्रगटे राम रूप मग राम नामी उपजे मग राम सियावर रामचंद्र भगवान की. एवढं रामनामाचं महत्त्व आहे. म्हणून आज या धर्ममंडपामध्ये आपल्या श्रीगुरु तात्यांच्या कृपेनं, भगवान प्रभुरामचंद्रांच्या असीम कृपेनं रामनामाच्या वह्या तुम्ही लिहित आहात. निश्चितच तुमच्यावर भगवान शंकराची ही जरूर कृपा आहे, याच्यामध्ये तीळ मात्रही शंका नाही. कारण रामनामाची आवड निर्माण होण्यासाठी या देवाची, या नामधारकाची कृपा फार महत्त्वाची आहे. कारण भगवान शंकरासारखा रामाचा भक्त दुसरा कुठलाच नाही आहे. तुम्ही आता ते उत्तर रामायण वाचा, त्याच्यामध्ये काही अशा कथा आहेत की त्या भगवान शंकराची काय भक्ती आहे. म्हणून जे जे रामनाम लिहितात, जे जे तुम्ही रामनाम कानावर घेतात, तुमच्यासारखा भाग्यवान जगात दुसरा कोणी नाही. आता रामनामाचा महिमा, उमामहेश्वराचा हा परीक्षेचा भाग पाहिल्यानंतर पुढे वाटक्रमण करत असताना भगवान प्रभुरामचंद्र लक्ष्मणजी निघालेले आहेत. पुढे जात असताना असं एक विचित्र चित्र त्यांना दिसतं की असं भयंकर अशा प्रकारचं जंगल, त्या जंगलामधून वाघ सिंहासारखे क्रूर प्राणी श्वापद आपला जीव घेऊन पडताना दिसत आहेत. आणि अशा काही गगनभेदी डरकाळ्या आरोळ्या त्यांच्या कानावर येत आहेत की त्या आरोळ्या कानावर येताबरोबर सगळं त्रैलोक्य घाबरल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. भगवान प्रभुरामचंद्र काही अंतर पुढे चालत गेल्यानंतर हा अकराळ विक्राळ अशा डरकाळ्या मारणारा कोण असेल तर पाहता तर असा एक विचित्र स्वरूपामध्ये एक देह त्यांना पडलेला दिसला, भयंकर राक्षसाचा. की त्या राक्षसाचं स्वरूप असं होतं की हे धड होतं, त्या धडाला मुंडकी नव्हती. त्याचं तोंड आणि डोकं पोटावर होतं. लांब लांब योजन असे फक्त हात होते, त्याला पाय नव्हते. आणि पोटावर त्याचं तोंड आणि डोकं म्हटल्यानंतर कसलं विद्रूप दिसत असेल. काळा कुट्ट रंग, मुंडकी नाही आहे, ती पोटावर आहे. असा तो भयंकर त्या राक्षसाचा देह पाहिल्यानंतर त्या राक्षसाला अशी शिकार खावी लागत होती
की त्याला पाय नसल्यामुळे चालता येत नव्हतं, परंतु त्याचे लांब लांब हातपाय होते, आपले हात होते. मग त्या हातानं तो काय करायचा, वाघासारखे असतील त्यांना आवरायचा तोंडात टाकायचा, सिंहासारखे असतील त्यांना आवरायचा तोंडात टाकायचा. नाथ महाराज तर असं लिहित आहे, हत्तीसारखे जे प्राणी आहेत त्यांचे कडपचे कडप तो आणायचा आणि आपल्या तोंडात गडंकृत करायचा. कुठे जात होते त्याचा तपास लागत नव्हता. भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी त्या जंगलातून जात असताना त्यांना पकडण्यासाठी त्या राक्षसानं आपले हात पसरवले. हात पसरवल्यानंतर त्याने भगवान प्रभू रामचंद्रांचे आणि लक्ष्मणाचे पाय पकडले, आवरण्याचा प्रयत्न करतोय, परंतु थोडेही त्याला ते ताणता येत नव्हते. ज्या अर्थी आपल्या शक्तीने हे ताणले जात नाही, हे कोणीतरी दिव्य पुरुष असले पाहिजे. म्हणून त्यावेळेला त्यांचा परिचय त्यांना विचारतायत, अरे तुम्ही आहात तरी कोण, माझी शक्ती सगळीकडे चालते परंतु तुमच्यावर चालत नाही, तुम्ही कोण आहात. त्यावेळेला कोण आहात असं म्हणता बरोबर भगवान प्रभू रामचंद्र आपला परिचय देत आहेत. हे राक्षसा, मी राजा दशरथाचा नंदन राम. राम म्हणता बरोबर, आणि हा माझा भाऊ लक्ष्मण. राम म्हणता बरोबर तो राक्षस भगवान प्रभू रामचंद्रांना वंदन करतोय आणि बोलतो, प्रभू तुम्ही राम आहात याची मला आता खात्री झाली. तुमच्याच भेटीसाठी मी इथं पडलेलो आहे. मी तुम्हाला आवरण्याचा प्रयत्न करतोय परंतु तुम्ही माझे आवरले जात नाही. त्याच वेळेला मी ओळखलं की हेच ते राम असतील. मग ते भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी विचारतायत की तुम्ही कोण, तुमचा परिचय द्या आणि तुला राक्षसाची योनी का प्राप्त झाली ते सांग. त्यावेळेला तो राक्षस आपला परिचय देतोय की माझं नाव आहे कबंध, माझं नाव आहे कबंध, आणि मी कश्यपाच्या धनु नावाच्या पत्नीपासून झालेला. माझंही नाव धनुष. मी एकदा सार्वभौम राजा होतो. माझ्यासारखी कांती, माझ्यासारखं तेज, माझ्यासारखा मदनाचा चेहरा कोणाचा नव्हता. माझी शक्ती तशीच होती. मग शक्तीच्या उन्मत्तपणामुळे, माझ्या शरीराच्या गर्विष्ठपणामुळे मी जंगलामध्ये शिकारीसाठी गेलो आणि एक स्थूल शिरा नावाचे ऋषी तपश्चर्या करत बसले होते. त्यांचं शरीर थोडं विकृत होतं, डोकं मोठं होतं, पोट मोठं होतं, परंतु उंची कमी होती. त्यांच्या शरीराकडे पाहून मी हसलो, त्यांची विटंबना केली, त्यांना अपमानित केलं. अपमानित करताबरोबर त्या स्थूल शिरा नावाच्या ऋषीनं मला शाप दिला की जा, एवढा तू अंग कांती असलेला राजा असताना माझ्या शरीराकडे पाहून हसतोय, तुला भयंकर राक्षसाचं स्वरूप प्राप्त होईल आणि तुझ्यासारखं स्वरूप कोणत्याही राक्षसाला राहणार नाही, इतका तू विकृत असशील. म्हणून माझं हे सगळ्यांपेक्षा विकृत शरीर आहे. मला पाय नाहीत, मला डोकं आहे परंतु ते डोकं पोटावर आहे. माझं पोट पोटावरच आहे, माझं चेहरासुद्धा, तोंडसुद्धा पोटावरच आहे. पाहिल्याबरोबर देवादिक लोकही घाबरतील असं माझं विकृत स्वरूप आहे. मग त्यांनी मला शाप देताबरोबर मी काकुलती आलो, रडायला लागलो. त्यावेळेला त्या ऋषीवर्यांना सांगितलं की काहीही करा परंतु मला या शापातून मुक्त करा. ते म्हटले मुक्त तर काही होणार नाही. जसा हातातून फेकलेला दगड परत येत नाही, भात्यातून सुटलेला बाण परत येत नाही, तोंडातून दिलेली शिवी जशी परत घेता येत नाही, तसं मी दिलेला शाप तुला भोगावाच लागेल. परंतु तो आता काकुलती आलाय तर तुला मी उशाप असा देतो की या राक्षसाच्या योनीला तर तुला जावंच लागेल. परंतु या राक्षसाच्या योनीतून मुक्ती मिळावी असं वाटत असेल तर ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्र हे पंचवटीत येतील, पंचवटीत आल्यानंतर रावण त्यांच्या सीतेचं अपहरण करेल. सीतेचं अपहरण केल्यानंतर सीतेच्या शोधासाठी राम आणि लक्ष्मण या जंगलातून फिरत येतील. फिरत येत असताना ज्या वेळेला रामाचा बाण तुझ्या छातीत जाईल त्याच वेळेला या राक्षसाच्या योनीतून तुला मुक्ती मिळेल. म्हणून त्या ऋषीने सांगितल्यामुळे तुम्ही माझा कधी दर्शन द्याल, तुमचा बाण माझ्या कधी छातीत लागेल आणि त्या बाणापासून मला माझी पूर्व अवस्था कशी प्राप्त होईल त्याच्यासाठी तुमच्या दर्शनाच्या प्रतीक्षेत मी इथं आहे. भगवान प्रभू रामचंद्र बोलत आहेत तुला मी मुक्ती देतो, परंतु सीता कुठे नेली, काय नेली त्याचा मला तपास सांग. ते म्हटले तुम्ही मला मुक्त करा, मी तुम्हाला सगळ्या काही पद्धतीनं त्या सीतेच्या याचा मार्ग सांगतो. मग दयाळू परब्रह्म भगवान त्यांनी आपला दिव्य धनुष्यबाण सज्ज केला आणि त्या अकराळ विकराळ राक्षसाच्या दिशेनं सोडताबरोबर त्याच्या छातीत तो बाण जातो आणि छातीत बाण गेल्यानंतर
तो आपलं मूळ स्वरूप ते विकृत स्वरूप टाकून देतं आणि एक दिव्य देहधारी होऊन भगवान प्रभू रामचंद्रांच्या समोर उभा राहतो आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणाला त्रिवार वंदन करतो आणि प्रभू रामचंद्रांच्या नामाचा जयघोष करतो. सियावर रामचंद्र भगवान की जय. आणि प्रभूला मग मार्गदर्शन करतो. प्रभू, रावण सीतामातेला घेऊन गेलाय, परंतु पुढे जात असताना सीतामातेच्या शोधासाठी तुम्हाला जो कोणी मदत करणार आहे त्याचा परिचय मी तुम्हाला देतो. पुढे जात असताना तुम्हाला पंपा सरोवर लागेल. पंपा सरोवरावरून पुढे जात असताना ऋष्यमुख नावाचा पर्वत लागेल. त्या ऋष्यमुख पर्वताच्या शिखरावर काही लोक बसलेले असतील. तिथं वानरांचा राजा सुग्रीव हा तुम्हाला मदत करू शकतो. कारण वाली आणि सुग्रीव हे दोघं सख्खे भाऊ. वालीनं सुग्रीवाची पत्नी चोरली म्हणून सुग्रीव त्या वालीच्या भीतीनं त्या ऋष्यमुख पर्वतावर राहतो आणि तुमचं आणि त्याचं दुःख सारखं आहे म्हणून त्याच्याशी तुम्ही मैत्री करा. देशोदेशी दिशे वानर तो एकत्रित करेल आणि सीतामातेच्या शोधासाठी तोच तुम्हाला मदत करू शकतो. मग आता त्या वाली आणि सुग्रीवाच्या जन्माची कथा, त्यांचं वैर कसं झालं हा इतिहास आपण आता उद्या पाहणार आहोत. तो काही भाग नाही, कारण फार मोठा लांबलचक इतिहास आहे. मग त्या कबंधाला मुक्ती मिळाल्यानंतर त्याच्या सांगण्यानुसार आता भगवान प्रभू रामचंद्र आता त्या पंपा सरोवराकडे येत आहेत. पंपा सरोवराकडे येत असताना पंपा सरोवराजवळ आलेत की मग शबरी मातेचा आश्रम तिथं लागतो. शबरी मातेच्या आश्रमामध्ये जात आहेत. शबरी मातेचं चरित्र आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मग त्या शबरी मातेनं भगवान प्रभू रामचंद्र मला भेटणार म्हणून त्यांच्या स्वागताची तयारी केलेली असते. त्यांच्यासाठी फुलांची शय्या तयार केलेली असते. भगवान प्रभू रामचंद्र तिच्या आश्रमात जात आहेत. आश्रमात जाऊन त्यावेळेला माझ्या प्रभूला खाण्यासाठी मग काय देऊ म्हणून ती प्रेमानं बोरं तोडून आणते. परंतु आंबट बोरं जर माझ्या प्रभूला लागले तर कदाचित विकार होण्याची शक्यता आहे म्हणून आपल्या दातानं कुरतडलेली बोरं घेऊन येते आणि त्या प्रभू रामचंद्रांना खायला देते. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. म्हणून फक्त यातून एकच आपल्याला सांगायचं आहे की त्या शबरी मातेचा भगवंतानं कुठल्याही प्रकारचा अधिकार बघितला नाही. कारण मातंग ऋषींची सेवा तिने आयुष्यभर केली आणि मातंग ऋषीची सेवा केल्यानंतर तिला हा अधिकार प्राप्त झाला. आणि बघा, भगवान प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाच्या प्रतीक्षेत ती का होती? भगवान प्रभू रामचंद्र तुला भेटणार हा संकेत कोणी दिला होता? तर ती नाव देते की ज्या वेळेला शरभंग ऋषींचा उद्धार झाला त्यावेळेला शरभंग ऋषी सत्य लोकाला जात असताना या मार्गाने गेलेत. त्यांनी माझी भेट घेतली आणि सांगितलं, मातंग ऋषी ती तू सेवा केलेली आहे, त्या सेवेच्या योगानं भगवान प्रभू रामचंद्र तुला भेटणार. भगवान प्रभू रामचंद्र तुला भेटणार. आणि मग मला हा निरोप सांगून ते सत्य लोकाला निघून गेले. तेव्हापासून देवा मी तुमच्या प्रतीक्षेत आहे. मग भगवान प्रभू रामचंद्र तिच्या पर्णकुटीत जात आहेत, तिच्या आश्रमात जात आहेत. आश्रमात गेल्यानंतर तिच्या ठिकाणचं पावित्र्य पाहत नाही, ती कोणत्या जातीची आहे ते पाहत नाही. कारण परमात्मा हा कशाचाही भुकेला नसतो, तो फक्त भावाचा भुकेला असतो. या कथानकाचा केंद्रबिंदू हाच आहे, बाकीचं सांगून काही उपयोग नाही. म्हणून तो परमात्मा भावाचा भुकेला कसा, तुकोबार यांचे शब्द आहेत, ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. कारण तो परमात्मा कशाचाही भुकेला नसतो. अहो सांगा ना, त्या शबरी मातेच्या तोंडातली उष्टी बोरं त्या परमात्म्यानं खाल्ली. सांगा, ती शबरी माता कोणत्या कोलकेटनं दात घासत होती? हां, ती बिचारी कोणत्या जातीत जन्माला आलेली होती? ज्या जातीकडे आजही आपली पाहण्याची तिरस्काराची भावना आहे त्या जातीत जन्माला आली. ऐका महिमा आवडीची बोरे खाई भिल्लटीची. बरं जाऊ द्या, तिच्या ठिकाणचं पावित्र्य तरी त्या देवानं बघितलं. ती शबरी माता डोक्याला कोणता शॅम्पू वापरत होती? रामदेव बाबाचा नाही, परंतु शबरी की बेर सुदाम जी की चावल, शबरी की बेर सुदाम जी की चावल, रुचि रुचि भोगल खावे, चलो विदुरा घर जावे, चलो
फक्त भावाचा भुकेला असतो. गिरीधर लाल तो भाव का भूका, राग कला नहीं जानत तुका. गिरीधर लाल तो भाव का भूका. तुका म्हणे येथे भावची कारण फक्त तो परमात्मा प्रेमाचा भावाचा भुकेला आहे. त्या शबरी मातेचं शुद्ध प्रेम शुद्ध भाव पाहून तिच्या आश्रमात जातो आणि तिचा उद्धार करतो. आता त्या शबरी मातेच्या सांगण्यावरूनही आता किष्किंधा नगरीकडे भगवान आपली वाटचाल करतील. वाटचाल केल्यानंतर तिकडे सुग्रीवाची भेट होईल, हनुमानजीची भेट होईल आणि मग रामायण हे पुढे सीतामातेच्या शोधासाठी कसं सरकत आहे त्याचा हा सुंदर अशा प्रकारचा इतिहास आता किष्किंधा कांडामध्ये आहे. वाली सुग्रीव हे कळाल्याशिवाय आपल्याला आता लंकेतलं युद्ध लक्षात येणार नाही. म्हणून पहिल्यांदा आता उद्याच्या दिवशी आपल्याला वाली सुग्रीव जाणून घ्यायचे, नंतर लंकेत जायचं. युद्ध झाल्यानंतर पुन्हा देवाचा अभिषेक करून घ्यायचा आणि मग उत्तरकांड बघायचं. आता फक्त आपले 3 दिवस शिल्लक आहे. त्या 3 दिवसामध्ये हा संपूर्ण सारांश आपल्याला जसा तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवता येईल, प्रभू जशी बुद्धी देतील, हनुमानजी जशी बुद्धी देतील तशा पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करू.